सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर्फे सर्वप्रथम आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला 74वा स्वातंत्र्य दिन आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यासाठी अनेक लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं बलिदान दिलं, त्यावेळेस आपल्याला हे स्वराज्य मिळालं। हे स्वराज्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। हे स्वराज्य आपल्यासाठी खूप अमूल्य आहे आणि या स्वराज्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। त्यातला एक प्रश्न तयार झाला आहे तो म्हणजे आपला कोरोनाजन्य परिस्थितीचा। या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला थांबवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे रोजगार निर्मितीचा, प्रश्न निर्माण झालेला आहे आरोग्याचा। आज आपण आपल्या समूहाच्या माध्यमातून याच प्रश्नावर गांभीर्याने विचार करणार आहोत आणि आपण सुरुवात करणार आहोत आत्मनिर्भरतेचा। खरं तर 5000 वर्षापूर्वीपासून आपल्या भारताने या जगाला आत्मनिर्भरतेचं एक ज्ञान दिले। ते ज्ञान म्हणजे वेदांचं ज्ञान आहे आणि त्या वेदांमधूनच आयुर्वेद सारखा एक महान चिकित्सा प्रणाली आपल्या सर्वांना मिळालेली आहे। आज आपण या ठिकाणी आत्मनिर्भर भारत अंतर्गत आत्मनिर्भर युवक, जे युवक आपल्या देशाचे भविष्य आहेत, जे युवक आपल्या देशाला घडवणार आहेत, त्यांच्यामध्ये स्फूर्ती तयार व्हावी, त्यांच्यामध्ये बळ तयार व्हावं, त्यांच्यामध्ये चेतना निर्माण व्हावी, म्हणून आज आपण या ठिकाणी खास 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वराज्य भारताला सुराज्य भारत निर्माण करण्याची मोहीम या युवकांच्या माध्यमातून तयार करत आहोत। आणि यासाठी मी आज आपले खास उपस्थित मार्गदर्शक आपल्या या ठिकाणी आहेत। मी अभय भंडारी सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत। अभय भंडारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तसंच आजचे आपले प्रमुख अतिथी शशांक केतकर देखील आपल्यासोबत उपस्थित राहणार आहेत। तर मी या कार्यक्रमाची सुरुवात आज आपण भारत मातेच्या पूजनाने करूया। मी विनंती करतो आमच्या स्वयंसेवकांना की त्यांनी भारत मातेचं पूजन करावं आणि आपण सर्व मिळून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करूया। व्हिडिओ चालू कर ना मित्रा। माझ्याकडे मी चालू करून देतो। झालं का? एक मिनिट, तुम्ही व्हिडिओ चालू केलाय का? नाही दिसत। हां ठीक। या ठिकाणी भारत मातेचं पूजन आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। म्यूट करा। तर सर्वांच्या आपल्या साक्षीने या ठिकाणी भारत मातेचं आपण पूजन केलेलं आहे। आपण आता खऱ्या अर्थाने आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अभय भंडारी सर, मंदार आलेला आहे। मंदार गजऋषी आमचे व्हॉलेंटियर आहेत। मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख वक्त्यांचं या ठिकाणी थोडक्यात परिचय करून द्यावा। मंदार। मंदार व्हिडिओ पण चालू कर। बरं बोल। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
अभय भंडारी सर हे स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे बांधकाम व्यवसायात सुद्धा काम करत आहेत. ते स्वदेशी प्रणेते राजकीय त्यांची समवेत आझाद बचाव आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच ते हिंदू धर्म, खाद्य संस्कृती, हे तर इतिहास, तत्त्वज्ञान अशा अनेक विषयांवरचे व्याख्यान सुद्धा देतात. माझा मोबाईल त्यांनी भारतात पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही मूलभूत कामाची अपरिहार्यता लक्षात घेता त्यांनी विट्याजवळ गार्डी येथे 3.5 एकर महाराणावरती 2000 वृक्षांची लागवड केलेली आहे. या उद्यानाचा प्रकल्प साकारला त्यांनी. त्यांच्या सामाजिक क्षेत्रात जेवढे कार्य आहे ते जेवढे स्पेस आहे तेवढे कमीच आहे. आणि त्यांना सामाजिक क्षेत्रात भरपूर पुरस्कार लाभले. त्यांचे 2008 साठी लोकसंगीत बहुगुणा पुरस्कार, तसेच छत्रपती संभाजीराजे पुरस्कार असेल, वसुंधरा सन्मान पुरस्कार असेल, कोकण पुरस्कार, लायसन्स क्लब पुणे असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी संवादाचे वडीलकांकडून त्यांचे स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे. सर, आपण आजच्या या सत्राला सर्व युवकांना मार्गदर्शन करावं आणि हे सत्र आपलं आज लाईव्ह होत आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पेजवरून. सर नमस्कार, धन्यवाद विजयराव. दुर्गसंपूर्ण महाएनजीओच्या टीमला मी धन्यवाद देतो मनपूर्वक. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशीच आपल्यापैकी सर्वांनी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आजच्या या कार्यक्रमाकरता आपण कल्पना करून ठरलेली आहे की आत्मनिर्भर करा तिच्यात. त्या प्राचीन भारतीय परंपरेमध्ये राहिले मूलभूत परंपरेकडे देवभूमी भारत म्हटलं जातं. याचं कारण एक प्रकारची पर्यावरणीय प्रतिष्ठा वाटण्याला आलेली आहे. काही फारच थोडी राष्ट्राची असतील की ज्या राष्ट्रांच्या वाट्याला एवढी पर्यावरणाची प्रकृतीची अनुकूलता लाभलेली आहे. 10 महिने लपलेले सूर्यप्रकाश एकसारखी जमीन लक्षावधी पाण्याचे स्रोत पूर्वजन्य आनंद विषयांवर चिंतन करून प्रचंड ग्रंथ ज्ञान भांडार म्हणून आपल्याकडून भरून ठेवलेला आहे. ते या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम या देशाच्या संपत्तीवर व्हायला हवा. भारत सुवर्णभूमी होता असं म्हणायचे. याचं कारण असं की या सर्व अनुकूलतेच्या माध्यमातून आपण संपत्ती निर्माण करत होतो. त्यामुळे भारत सुवर्णभूमी होता प्रदीर्घ काळ. आपल्यावर प्रचंड आक्रमणं झाली, लूट झाली, विध्वंस झाला. त्या सगळ्या परचक्राला, त्या सगळ्या आक्रमणांना, त्या सगळ्या अत्याचारांना तोंड देऊन 1947 मध्ये प्रदीर्घ संघर्ष करून 1857च्या स्वातंत्र्य समरापासून 1947 पर्यंत जवळपास 90 वर्ष त्यानंतर पुन्हा संघर्ष आणि देश स्वतंत्र नाही दिसणार ना हे ते सोर्स. लोकांना ते कन्फ्युजन राहणार इन्फ्रास्ट्रक्चर आपली पिढी पाहते. असं भारताच्या 4 लोकांना जोडणारा
स्मार्टफोन, कोट्यवधी आरसीसी इमारती, आयटीच्या क्षेत्रापासून इंडस्ट्रियलायझेशन पर्यंत अनंत गोष्टी ज्या सुधारणा आपल्याकडे झालेल्या दिसतात, या भारताने स्वतःच्या अंगभूत सामर्थ्याच्या आधाराने केल्या. तंत्रज्ञान कदाचित विदेशातून आलं, बऱ्याच बाबतीत आलं तंत्रज्ञान विदेशी लोकांकडून आपण घेतलं, पण त्या तंत्रज्ञानाचा आपल्या स्वतःच्या क्रमविकासाकरता आपण खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला आणि त्यासाठी लागणारं कौशल्यपूर्ण मनुष्यबळ जे आहे ते आपण निर्माण केलं. देश स्वतंत्र झाला त्यावेळेला मूलभूत शिक्षण संस्था होत्या. आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक मोठ्याच्या मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे तयार आहे की ज्यातनं आपण विद्यार्थी घडवू शकतो, शिकवू शकतो. राष्ट्र म्हणून आपण जे मिळवलं ते संपादन केलं ते खूप असलं तरी सुद्धा यापुढे सुद्धा बरंच काही आपल्याला निर्माण करायचं आहे. यापुढे आपल्याला प्रगती उन्नती साधायची आहे. आत्मनिर्भरतेबद्दल ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला स्मरण होतं की माननीय नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की पहिली 5 वर्षांच्या कारकिर्दीतली जी आहे ती राष्ट्राच्या किमान गरजा पूर्ण करण्याकरता गेली आणि इथून पुढच्या 5 वर्ष जी आहेत ती राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करण्याकरता आपण वापरणार आहोत. आपल्या आकांक्षा काय काय आहेत? आपल्या आकांक्षा अगदी साध्या सोप्या सरळ आहेत. प्रत्येकाला रोजगार उपलब्ध असायला हवा. सामाजिक सुरक्षा आमच्यापैकी प्रत्येकाला असायला हवी. प्रत्येकाला स्वतःचा क्रमविकास करण्याची संधी असायला हवी. निर्भय वातावरणामध्ये मनुष्याला शांतपणाने राष्ट्रचिंतन करता यायला हवं. आपण मिळवलेली संपत्ती सुरक्षित असायला हवी. जगण्यासाठीच्या संघर्षामध्ये ज्या लोकांकडे पैसा आहे, ज्या लोकांकडे साधनं आहेत, त्या लोकांना उपलब्ध असलेल्या संधी ज्या आहेत अगदी तशा नसल्या तरी किमान मूलभूत आवश्यक त्या संधी सामान्य मनुष्याला उपलब्ध व्हायला असायला हव्या असं वातावरण आपल्याला या देशामध्ये निर्माण करायचं आहे. स्वराज्य आलं पण सुराज्य यायला हवं. काही प्रश्न आपण स्वतःला जर विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वर्तमान स्थिती भारताची काय आहे याचं चांगलं आकलन होतं. गडचिरोली जिल्ह्यामधल्या काही तरुण मुलांना योग्य प्रशिक्षण दिल्यानंतर ज्यांच्या पायामध्ये साधी सुद्धा नसायची अशा आदिवासी भागामध्ये राहणारे विकासापासून वंचित असलेला जो भाग आहे त्या भागातल्या तरुण मुलांना चांगलं प्रशिक्षण दिल्यानंतर एव्हरेस्ट सर करण्यापर्यंत जर त्यांची मजल जात असेल, इतका भीम पराक्रम ते जर गाजवू शकत असतील तर भारतीय मनुष्याला संधी जर मिळाली तर तो संधीचं किती चांगल्या पद्धतीने सोना करू शकतो याचं प्रमाण म्हणून आपल्याला या घटनेकडे पाहता येईल. अशा अनेक गोष्टी आहेत. संधी मिळाली नाही म्हणून त्यापासून वंचित राहिलेला खूप मोठा वर्ग आपल्या भारतामध्ये दिसतो आपल्याला. त्यातले अडथळे आपण ज्या प्रमाणामध्ये दूर करू त्या प्रमाणामध्ये आपण आत्मनिर्भर होऊ. चीनकडून भारत खूप मोठी आयात करतो. आता त्या आयातीवर बरेचसे निर्बंध चीनने आक्रमण केल्यानंतर आपल्या भूमीवर त्याचा प्रतिकार आपण केल्यानंतर 20 जवानांचे प्राण आपण गमावल्यानंतर सामान्य भारतीय समाजामध्ये कोट्यावधी भारतीय लोकांमध्ये चीन विरोधामध्ये एक संतापाची लाट आली आणि चीनच्या वस्तूंचा बहिष्कार करण्याचा आपण एक निग्रह केला. चीन ज्या पद्धतीने छोट्या छोट्या उद्योगांमध्ये साधी कौशल्य विकसित करून संपूर्ण जगाला निर्यात करू शकतो, चीनच्या पाठोपाठ तेवढंच मनुष्यबळ, जवळपास तेवढाच, थोडासा फरक आहे त्यांच्या आणि आपल्या लोकसंख्येमध्ये, पण एवढं प्रचंड लोकसंख्या आणि मनुष्यबळ आपल्याकडे असताना, प्रकृतीची अनुकूलता असताना जगाला देण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आपल्याला का नाही निर्माण करता येणार? ज्या साध्या साध्या गोष्टींचं चिंतन आपण करायला हवं. अगदी मागच्या दिवाळीपर्यंत आपल्या दिव्याच्या माळा ज्या आहेत त्या आपल्या पडत्या दिवाळीमध्ये आपण त्या प्रज्वलित करतो. गणपती उत्सवामध्ये दुर्गा
जन्माष्टमीमध्ये, दुर्गोत्सवामध्ये, नवरात्रामध्ये आपण ज्या पद्धतीची सजावट करतो आणि रोषणाई करतो त्या सर्व गोष्टी चीनमधनं भारतामध्ये यायच्या. आजही भारतामध्ये लहान मुलांना जी खेळणी दिली जातात त्यातली बहुतांश खेळणी जी आहेत साध्या तंत्रज्ञान वापरलेलं, साधा मेकॅनिझम असलेली, ती चीनमधनं भारतात आलेली खेळणी आहे. शेतीच्या कामासाठी आपण जी उपकरणं वापरतो, ब्रश कटर पासून अनेक ती सगळी उपकरणं इम्पोर्ट करतो आपण. आता भारतामध्ये काही तयार करायला लागलो आहोत. मागे एका परिसंवादामध्ये भारतामध्ये किती प्रकारचे रोजगार तयार करता येतील अगदी साध्या मूलभूत तंत्रज्ञानाच्या आधाराने, या विषयावर सकाळ पेपर्सने घेतलेल्या एका कार्यक्रमामध्ये एक तंत्रज्ञ कुलकर्णी या नावाचे त्यांनी असं जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलं. आणि अनेक प्रकारचे उद्योग, इम्पोर्ट सबस्टिट्यूट ज्याला म्हणतात, ते उद्योग भारतीयांनी जर केले तर भारत 4 लाख कोटी रुपयाचे इम्पोर्ट जे आहेत ते न करता 4 लाख कोटी रुपये भारतातच राहू शकतील. इतकी उत्पादनं भारतीय लोक तरुण तयार करू शकतात, अशी आकडेवारी त्यांनी मांडली होती. एका बाजूला बेरोजगार आपल्याकडे लक्षावधीच्या संख्येने आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांना रोजगार देण्याकरता एक पद्धतशीर व्यवस्था आकाराला यायला हवी, यासाठी आपण खूप काही काम करायला हवं. अनेक प्रकारे संपत्ती निर्माण करता येते. शेतीमध्ये संपत्ती निर्माण होते. 1 एकर क्षेत्रामध्ये 4 किलो बीज ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला त्या 4 किलो बीजाचे किमान 600 किलो होतात, कदाचित 1200 किलो होतात, कदाचित 1500 किलो होतात. शेतीमध्ये संपत्तीचा एवढा मल्टिप्लिकेशन ऑफ वेल्थ ज्याला आपण म्हणू, संपत्तीचा गुणाकार आपण म्हणू, इतक्या पट होतो. आणि त्या शेतीकडे बुद्धिमान लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. बुद्धिमान लोकांनी त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आहे. जवळपास 75,000 कोटी रुपयाचा शेतीमाल प्रतिवर्षी आपल्याकडे भारतामध्ये वाया जातो, तो सोडून जातो, नष्ट होतो. या 75,000 कोटी रुपयांच्या नष्ट होणाऱ्या शेतीमालामधनं आपल्याला किती तरुण मुलांना रोजगार देता येईल याचं साधं चिंतन आपण जर केलं तर भारतामधल्या बेरोजगारीपासून ग्रामीण भागाच्या विकासापर्यंतच्या अनेक समस्यांवर बिनतोड उत्तर आपल्याला शोधता येतील. त्यासाठी इच्छाशक्ती पणाला लावावी लागेल. दुधाचे आंदोलन आपण होताना पाहतो. 5 रुपये दुधाचा दर वाढवून द्या म्हणून लोक रस्त्यावर येतात. एका बाजूला 58 रुपयाने जो ग्राहक दूध विकत घेतो आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दुधाचा दर 25 रुपये जर मिळत असेल किंवा 30 रुपये जर मिळत असेल तर यातलं मधलं जे अंतर आहे ते अंतर कसं कमी करायचं याचं चिंतन काय, या विषयावर कुणी हरीचा लाल या देशामध्ये बोलताना आपल्याला दिसत नाही. माझ्या विट्यासारख्या ग्रामीण भागामध्ये मी पाहतो शेतकऱ्यांकडनं दूध गोळा केलं जातं आणि ते दूध डेअरीमध्ये प्रक्रिया करून परत विकण्यासाठी छोट्या गावांमध्ये येतं. छोट्या गावांमध्ये दुग्ध व्यवसाय करणारे लोक प्रामाणिकपणाने रतीब घालतील तर 58 रुपये दर त्यांनाच का नाही मिळणार? ते रस्त्यावरून सरकारच्या मागे विनंती आणि अर्ज करण्याची गरज काय, निदर्शनं करण्याची गरज काय आपल्याला? सर्व मोठ्या शहरांमध्ये शेतीमाल विकत घेणारे जे लोक आहेत, सामान्य मनुष्य तुमच्या माझ्यासारखा ग्राहक जो पुण्यासारख्या शहरामध्ये भाजी विकत घेतो त्याला विचारा की 20 रुपये 25 रुपये पाव किलोपेक्षा कमी दराने कधी भाजी विकत घेतली आहे का त्याने? ज्यावेळेला गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये शेतकरी 5 रुपये किलोने भाजी विकत असतो किंवा 10 रुपये किलोने विकत असतो आणि तीच भाजी 25 रुपये पाव किलो दराने सामान्य मनुष्य विकत घेत असतो, त्यावेळेला ही मधली संपत्ती जाते कुठे? शेतीमाल निर्माण करण्याचं शेतकऱ्याचं जे कौशल्य आहे त्या कौशल्याबरोबरच या शेतीमालाचं व्यवस्थित वितरण करण्याची एक व्यवस्था आम्हाला का नाही तयार करतायत या देशामध्ये? उत्तम सेंद्रिय अन्न का नाही तयार करतायत आम्हाला या देशामध्ये? आज विषारी कीटकनाशकांनी आमचा भाजीपाला शुद्ध नाही, आमचं अन्न शुद्ध नाही आहे. अन्न शुद्ध नसल्यामुळे आमचं शरीर जर्जर झालेलं आहे. त्याचं साधं प्रमाण पहा. पूर्वी 100 किलोचं धान्याचं पोतं असायचं, आता 100 किलोचं पोतं मनुष्य उचलू शकत नाही. हा माल तो 50 किलोचं उचलताना सुद्धा त्याला खूप कष्ट पडतात. म्हणून कदाचित धान्याची पोती आता 25 किलो पर्यंत आली की आपली शारीरिक क्षमता कमी झाली. याचं कारण असं की आपलं अन्न जास्त निकृष्ट होत गेलं. आपलं निकृष्ट होत गेलेलं अन्न परत जर शुद्ध करायचं असेल आपल्याला तर आपल्याला शेतीमध्ये शुद्धता आणावी लागेल, शेती मालामध्ये शुद्धता आणावी लागेल, शेतीचं नियोजन करावं लागेल.
लिटर मधील पाण्याचं गणित कळणारी बुद्धिमान माणसं आणि शेतीचा क्रॉप पॅटर्न काय असायला हवा, पीक पद्धती काय असायला हवी याचं मूलभूत चिंतन करणारी बुद्धिमान माणसं शेतीमध्ये या शेतीच्या क्षेत्रात आली पाहिजे. शहरांनी आरोग्य गमावलेलं आपल्याला दिसतं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागामध्ये संपत्ती नाही आहे, लक्षावधी करून बेरोजगार फिरतात. शहरांमधली संपत्ती ग्रामीण भागामध्ये जर यायची असेल तर शहरी लोकांना आरोग्य देण्याकरता त्यांना आरोग्यदायक अन्न आपण पुरवलं पाहिजे, शुद्ध अन्न पुरवलं पाहिजे. आज आपला समाज अनेक प्रकारच्या व्याधींनी जर्जर झालेला दिसतो, आणि सरकार हजारो कोटी रुपयाची वैद्यकीय चिकित्सा पद्धतींकरता आणि लोकांना योग्य उपचार मिळावेत याकरता प्रतिवर्षी खर्च करताना दिसतो. अनारोग्य ही समस्या आम्हाला भेडसावणार नाही याकरता आमची दिनचर्या, ऋतुचर्या, आहार विहार, आचार विचार या सर्व गोष्टी नियंत्रित करायला हव्यात, संयमित असायला, भारतीय परंपरेप्रमाणे शुद्ध असायला हव्यात. त्या साध्या गोष्टींचं आकलन आम्हाला का नाही झालं इतक्या वर्षामध्ये? हजारो वर्ष आमचे पूर्वज आम्हाला सांगतायत. आमचं पाणी शुद्ध नाही, आमचं दूध शुद्ध नाही, आमचं अन्न शुद्ध नाही, आमचा भाजीपाला शुद्ध नाही, आमचे विचार शुद्ध नाही. आमचं अन्न शुद्ध असेल तर आमचे विचार शुद्ध राहतील, हे अगदी स्वाभाविक आहे. अन्नात भवती भूतानी भगवद्गीतेमधलं सूत्र आहे. आणि ज्या वेळेला हे अन्न शुद्ध होईल, ज्या वेळेला बुद्धिमान लोक शेतीमध्ये काम करायला लागतील, लक्षावधी हेक्टर आमच्याकडे जमिनी पडून येतात. प्रत्येक गावामध्ये बघा, त्या गावामध्ये पडीक असलेलं माळरान जे आहे ते आमच्या निष्क्रियतेचं कारण आहे, उदाहरण आहे. ज्यांच्या मालकीच्या जमिनी आहेत ते लोक शहरामध्ये उद्योग व्यवसाय करता काही कारणाने गेले, नाईलाज झाला म्हणून ते गेले. ग्रामीण भागामध्ये पैसे नाही, अर्थार्जनाचं साधन नाही, या दुर्दैवी परिस्थितीमुळे त्यांनी शहरामध्ये स्थलांतर केलं. आणि मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर केल्यानंतर तिथे स्वतःचं घर विकत घ्यावं, 3 खोल्यांचं किंवा 4 खोल्यांचं, याकरता आयुष्यात 15-15 वर्ष ज्यांना कर्ज फेडावं लागतं, इतकी विचित्र जीवनशैली त्यांनी स्वीकारली. ती काय हौसेने स्वीकारली, ती नाईलाज म्हणून स्वीकारलेली. शहरामध्ये उपलब्ध असलेलं पाणी, शहरामध्ये उपलब्ध असलेली वीज, शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या साधन सुविधा, या त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये विकास करताना संतुलित पद्धतीने आम्ही जर निर्माण केल्या, आम्ही जर तयार केल्या, तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. या देशाच्या जीडीपी मध्ये 51% शेतीचं जे स्थान होतं ते घसरत येऊन आता 13-14% आलेलं आहे. तरी सुद्धा या देशामध्ये सर्वाधिक रोजगार आजही शेतीमध्येच मिळतो. हे वास्तव आम्ही दुर्लक्ष नाही करू शकत या वास्तवात. मग शेती एवढं मोठं रोजगार निर्माण करण्याचं जर साधन असेल तर आम्ही भारतामध्ये मूलभूत चिंतन या गोष्टीचं केलं पाहिजे की आमचं बुद्धिमान मनुष्यबळ शेतीमध्ये का नाही आहे, ते शेतीकडे पाठ का फिरवतं. बियाणं, खत, कीटकनाशक, वीज, पाणी, कामगार शेतीतला आणि त्याचे श्रम कमी करण्याकरता योग्य पद्धतीचं तंत्रज्ञान आणि तयार होणारा शेतीमाल, त्याची प्रक्रिया, ते टिकवण्याची उत्तम साधनं आणि त्याचं वितरण देशाच्या अंतर्गत आणि देशाच्या बाहेर सुद्धा करण्याची एक अत्यंत कार्यक्षम व्यवस्था, या गोष्टी आपण जर केल्या तर आपण शेतीचं चित्र बदलून टाकू शकतो या देशामधल्या. केवळ कष्ट कमी आहेत आणि निश्चित पैसे मिळतात याकरता लक्षावधी हेक्टर ज्या पद्धतीने आपल्याकडे ऊस केला जातो, एक पीक पद्धत केली जाते, प्रकृतीला हे मान्य नाहीये. अमर्याद पाणी वापरून शेतीचा जो नाश झाला, जमिनीचा जो नाश झाला, जमिनीच्या क्षारपड केल्या आम्ही, हे आमचं पाप आहे. गेल्या काही वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली केलेलं. 1-1 एकर क्षेत्रासाठी 5-5 कोटी लिटर पाणी अशा ठिकाणी आम्ही वापरतो ज्या ठिकाणी 500 फूट बोरवेल घेतली तरी सुद्धा धुराळ उडतो, एक थेंब पाणी येत नाही. अशा ठिकाणी कोट्यावधी लिटर पाणी वापरून ऊसाची शेती करणं आणि त्या ऊसाचं उत्पादन 1 एकर क्षेत्रामध्ये घसरत निचांकी 25 टनापर्यंत 28 टनापर्यंत खाली आलेलं आहे. याचं चिंतन आम्ही करणार नाही का? अलेक्झांडरच्या आक्रमणामध्ये त्याच्याबरोबर आलेला मेगास्थेनिस जो आहे, तो ज्या आठवणी लिहितो 2300 वर्षापूर्वीच्या भारताच्या आठवणी आहे. भारतामध्ये आर्य चाणक्य ज्यावेळेला तक्षशिलेमध्ये आचार्य म्हणून शिकवत होते आणि त्यांच्या विद्यार्थ्याला चंद्रगुप्त मौर्याला ज्यावेळेला घडवत होते भावी सम्राट म्हणून या राष्ट्राचा, त्यावेळेला मेगास्थेनिसने केलेल्या नोंदींमध्ये मेगास्थेनिस असं म्हणतो, ज्याचं वर्णन इंग्लिश ग्रंथकारांनी करून ठेवलेलं आहे, ते असं आहे, एव्हरी स्मॉल विलेज इन दिस कंट्री इज अ सेपरेट रिपब्लिक. एक स्वतंत्र राष्ट्र असेल
तसं प्रत्येक छोटं गाव या देशाचा आत्मनिर्भर आहे असं लिहितो मॅगास 2000 वर्षापूर्वी. आज आपण स्वतःला प्रश्न जर विचारले की आम्ही स्वतःचं धान्य निर्माण करतो का, आम्ही स्वतःची कडधान्य निर्माण करतो का, आम्ही स्वतःचा भाजीपाला निर्माण करतो का, आम्ही आमची फळं निर्माण करतो का, आम्ही या सर्व गोष्टींच्या प्रक्रिया करतो का, आम्ही वनौषधी निर्माण करतो का, आमचं गोधन पशुधन ज्याच्या आधाराने, ज्यांच्या खताच्या आधाराने आणि गोमूत्र आणि कडुनिंब या जैविक पदार्थांच्या कीटकनाशकांच्या आधाराने हजारो वर्ष अतिशय उन्नत अत्यंत शुद्ध अन्न असलेली, पौष्टिक अन्न असलेली, सकस अन्न असलेली उत्तम दर्जाची शेती आम्ही करत होतो. आणि लिफ्ट इरिगेशनची एकही स्कीम नव्हती, वीज नव्हती, रेल्वेने टँकरने पाणी देण्याची दुर्दैवी परिस्थिती हजारो वर्षामध्ये या देशामध्ये कधी आलेली नव्हती. अशा वेळेला पावसाच्या पडणाऱ्या मर्यादित पाण्यामध्ये शेती करण्याचा आमचा जो क्रॉप पॅटर्न होता तो विकासाच्या नावाखाली आम्ही नष्ट करून टाकला. इस्रायल सारखा देश एका बाजूला पाण्याच्या थेंबावर 20 वर्ष रिसर्च करतो, 20 वर्ष संशोधन करतो. एखाद्या पिकाला पाणी ड्रीप इरिगेशनने ज्या वेळेला द्यायचं असेल त्यावेळेला एक थेंब आणि दुसरा थेंब याच्यातलं अंतर किती सेकंद असायला हवं. पडणारा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरमाड जमीन जर असेल, काळ्या मातीची जमीन जर असेल, रेताळ जमीन जर असेल तर तो पेनिट्रेट होण्याकरता किती वेळ लागतो, भूमीमध्ये आत जाण्याकरता. पिरॅमिड सारखा त्याचा आकार कसा होतो, जमिनीमध्ये त्या वनस्पती मुळांच्या माध्यमातून ते कसं ग्रहण करतात अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये किती विद्राव्य अन्नद्रव्य कुठल्या कुठल्या प्रकारच्या खनिजांपासून वनस्पतीला जरुरी आहे ते कसं देता येतं, या सगळ्या गोष्टींचं चिंतन करून मुरभर लोक इस्रायलचे हजारो कोटी रुपयाचा भाजीपाला आणि फळं जर निर्यात करत असतील तर आमच्या 3 जिल्ह्याने एवढंच क्षेत्र इस्रायलचं आहे. या पार्श्वभूमीवर विराट खंडप्राय देश असलेला भारत या सगळ्या जगाची अन्नाची भूक भागवू शकतो असं जे महात्मा गांधी म्हणतात त्याचं स्मरण आम्हाला होत नाही. शेकडो एकर ऊसच तर ऊस, शेकडो एकर कापूस तर कापूस, शेकडो एकर सोयाबीन तर सोयाबीन, शेकडो एकर संत्र्याच्या बागा तर संत्र्याच्या बागा. आमच्या कॅच क्रॉपच्या संकल्पना ज्या आहेत त्या मुळातनं तपासून बघितल्या पाहिजे. शेतीमध्ये मूलभूत काम करण्याकरता बुद्धिमान मनुष्यबळ आम्हाला शेतीमध्ये लावलं पाहिजे कामाला. आमच्या ऍग्रिकल्चरिस्ट लोकांच्या पायाला मातीचा स्पर्श हायड्रेशन करण्याकरता छोटी छोटी यंत्र जी मिळतात त्या यंत्रामध्ये आमचा पालेभाज्या आणि भाजीपाला जो आम्हाला पाण्यामध्ये टाकला तर लगेच ताजा टवटवीत होईल आणि कुठेही जगाच्या पाठीवर आम्ही जिथे पाठवून तिथे वापरता येईल. आमच्या फळांच्या प्रक्रियाही करता येणार. ज्यावेळेला टोमॅटोचा दर 1 रुपये किलो होतो आणि बांधाच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिलेला ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला आपण स्वतःला श्वासला जर कधी कमी होतो ना राहणार असेल तो कोटी रुपयाचा वाया जाणारा शेतीमाल आहे. त्याच्या प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागामध्ये आम्हाला शिकवले पाहिजे, ग्रामीण भागात निर्माण केला पाहिजे. शुद्ध अन्न मिळत नाही या कारणाकरता लोक जे आहेत ते आरोग्याच्या समस्यांनी त्रासले गेलेले आहेत. त्या आरोग्याच्या ज्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत या सर्व समस्यांचं उत्तर आम्हाला शोधायला हवं. शहरांमध्ये मी पाहतो डायबेटीस सामान्य गोष्ट झालेली आहे आणि तो स्ट्रेस डायबेटीस आहे. जगण्याच्या तणावामुळे निर्माण झालेला डायबेटीस आहे. जगण्याचा तणाव आम्ही निर्माण केला. शहरांमधली जीवनशैली इतकी महाभयंकर केली की जगण्याचा तणाव आम्ही निर्माण केला. पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या तरुण मुलाला जर विचारलं तुम्ही की तुला जगायला किती पैसे लागतील तर त्याचं उत्तर कुठलाही शहाणा माणूस देऊ शकत नाही. 5,000 रुपये पगार मिळणार आहे त्याच्या वडिलांनी एक पिढी अगोदर आपल्या 4 मुलांना उच्च विद्या विभूषित करणारं शिक्षण एवढ्या मर्यादित तुटपुंच्या उत्पन्नामध्ये काटकसरीने जर दिलं असेल तर आज शहरामध्ये 1-1 लाख रुपयाचं, 1.5 लाख रुपयाचं, 2 लाख रुपयाचं दर महिन्याला पॅकेज मिळवणारी ती तरुण मुलं
21 तारखेनंतर स्वतःच्या खिशातली क्रेडिट कार्ड का चाचपायला लागतात याचं उत्तर आम्हाला शोधायला हवं. ही महाभयंकर जीवनशैली आम्हाला कुठे येऊन जाणार आहे? आता घर बांधलं तर आम्ही 15 वर्ष 20 वर्ष त्याचं कर्ज फेडतो. प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज काढणं आणि कर्ज फेडणं ही महाभयंकर जीवनशैली आहे. कर्ज काढणं आणि कर्ज फेडणं ही जीवनशैली कशी असू शकते? तुम्ही जगणार कधी? ग्राहक जागृती करता जे प्रचंड काम बिंदू माधव जोशींनी केलं, ते बिंदू माधव जोशी सहज बोलताना जीवनाचा जो संघर्ष आहे त्याबद्दल बोलताना असं म्हणायचे, जीवन सारा बीत गया जीने की तयारी में. जगण्याच्या तयारीतच जीवन चाललंय सगळं. जगणार कधी तुम्ही? आमच्या पूर्वजांनी 64 कलांमध्ये प्रावीण्य मिळवलं. या सर्व कलांकडे तुम्ही पाहणार कधी? त्यांचा आस्वाद घेणार कधी? शेकडो वर्ष टिकणारी उत्तम वास्तुकला, वास्तुशिल्पाची आहेत आमच्याकडे. मूर्तिकला आहे, चित्रकला आहे. 800 वर्ष ज्या चित्रांचे रंग फक्त थोडेसे पुसट झाले पण ते चित्रांचे रंग गेले नाही. या दर्जाचं अद्वितीय तंत्रज्ञान ज्या देशामध्ये होतं त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही काय जगतोय? प्रयोगशाळेतल्या उंदरापेक्षा आमच्या जीवनशैलीला काय अर्थ आहे का? आता सगळा देश 130 कोटी लोक कोरोनामुळे स्वतःच्या घरामध्ये स्थानाबद्ध आहेत. त्यांनी बाहेर पडू नये असं पुन्हा पुन्हा विनंती सरकारतर्फे केली जाते. कारण संसर्ग पसरला तर अनेक लोकांना त्याची किंमत मोजावी लागेल. संपूर्ण जग याची किंमत मोजत आहे. 7.5 लाखाच्या जवळपास लोक गेलेत, बळी गेलेत कोरोनाने. आपल्याला भारत आत्मनिर्भर बनवताना राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करावं लागेल या देशामध्ये. आणि राष्ट्रीय चारित्र्य म्हणजे हा देश माझा आहे, या देशातले लोक माझे आहेत. त्यांचं आणि माझं आत्मीय नातं आहे, हृदयापासूनचं नातं आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाकरता मी जबाबदार आहे. ही जाणीव, याचं उत्तरदायित्व हे आपल्यापैकी प्रत्येकामध्ये आपल्याला संस्कारित करून रुजवावं लागेल. आपल्याला असा देश घडवायचा आहे ज्या देशामध्ये कष्ट करून संपत्ती मिळवल्यानंतर, सरकारी करांचा भरणा केल्यानंतर, सीएडीडी केल्यानंतर, खरेदी खत केल्यानंतर त्यांच्या नावाच्या नोंदी आपोआप झाल्या म्हणून तलाठ्याने मेसेज करून तुमच्या फोनवर तुम्हाला कळवायला हवं. आता असं होत आहे का? बांधलेला रस्ता 10 वर्षाचं त्याचं आयुष्य किंवा 25 वर्षाचं 25 वर्षाचं त्याचं आयुष्य तंत्रज्ञान या दृष्टीने आम्ही जर गृहीत धरणार असू तर 2-4-5 वर्षामध्ये त्या रस्त्यानं खड्डे पडता कामा नयेत. आमच्या रस्त्यानं पडलेले खड्डे आमचं सामाजिक चारित्र्य हे आम्हाला दुरुस्त करायला हवं आहे. आमच्या विधानमंडळामध्ये आणि आमच्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीच्या मूलभूत चर्चा सामान्य मनुष्याच्या सर्व प्रकारच्या सुखदुःखाकरता, त्याच्या समस्यांकरता लोकप्रतिनिधींनी करायला हव्या, त्याकरता गुणवान लोकप्रतिनिधी आमच्या समाज जीवनाचं अध्ययन असणारे, विज्ञान तंत्रज्ञान कळणारे, नीतिमान असे लोक आम्हाला पाठवायला हवेत. असे डॉक्टर्स आम्हाला तयार करायचे, चारित्र्य संपन्न असे इंजिनियर्स आम्हाला तयार करायचे, असे शिक्षक प्राध्यापक आम्हाला तयार करायचे. जगभरामध्ये अर्थकारणाचे धोक्यात आलेले कोरोनामुळे त्या धोक्यात आलेल्या अर्थकारणाचा विचार करताना जगातले अनेक अर्थतज्ञ सांगायला लागले की कॅपिटल मार्केट कोसळू शकेल अशी भयंकर स्थिती आहे. 2008 मध्ये भारताने अनुभवलं ते कॅपिटल मार्केट कोसळणं. 21,000 इंडेक्स ज्यावेळेला 8,000 अंशावर 2008 मध्ये आला त्यावेळेला 36 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे उडून गेले. जगाशी उदारीकरण केल्यानंतर, आर्थिकदृष्ट्या जोडलं केल्यानंतर लक्षावधी कोटी रुपये भारतीयांची गुंतवणूक या पद्धतीने कॅपिटल मार्केटमधनं उडून जाऊ शकते, या पद्धतीची शक्यता सर्व अर्थतज्ञ व्यक्त करत असताना ही संपत्ती शेतीमध्ये गुंतवून आम्हाला किती रोजगार निर्माण करता येईल, उद्योगांमध्ये गुंतवून किती रोजगार निर्माण करता येईल, 1 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीमधनं रोजगार किती निर्माण करता येऊ शकतो, इन्व्हेस्टमेंट टू एम्प्लॉयमेंट जनरेशन रेशो हा प्रश्न आपण अर्थतज्ञांना विचारून पहा. एकही अर्थतज्ञ हरिचालाल या विषयावर बोलायला या देशामध्ये तयार नाहीये. राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आहे ना, त्यामुळे तो सर्वत्र दिसतो. आम्हाला फक्त स्वतःपुरतं पॅकेज बघायचं अशी एक मानसिकता विचित्र निर्माण होते. ज्यांना दर महिन्याला 2-2 लाख रुपये पगार मिळतात असे लोक शेतकऱ्याचं 7-12चा उतारा स्वतःच्या वडिलांचा दाखवून BSNLचं कार्ड कमी दरामध्ये किंवा जवळपास फुकट आपल्याला वापरायला यावं याकरता खोटी प्रतिज्ञापत्र देतात. याची शरम आम्हाला वाटत नाही. आमचं राष्ट्रीय चारित्र्य आम्हाला निर्माण करावं लागेल. चारित्र्य ठीकठाक नसेल तर ऐहिक प्रगती किती केली तरी त्या देशामधल्या सामान्य मनुष्याचं जीवन सुखाचं होत नाही. दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये ज्या पद्धतीचा धुडकूस हजारो लोकांनी रस्त्यावर येऊन घातला आणि कोट्यावधी रुपयाच्या संपत्तीचं, सामाजिक संपत्तीचं, राष्ट्रीय संपत्तीचं आणि सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक संपत्तीचं नासधूस, बिनवून, जाळपोळ
नाही विचारत. एक तरुण मुलगा राजनीतीतला गेले 2-3 दिवस बोलत नाही तर त्यावर चर्चा नाही, मीडिया दिवस रात्र त्यावर चर्चा करते. राज्यशास्त्राचा सिद्धांत आहे की आम्ही स्वतःजवळ शस्त्र बाळगायचं नाही. कायद्याने आपण 6 इंच लांबीचं पेक्षा जास्त शस्त्र वापरू शकत नाही स्वतःच्या रक्षणाकरता सुद्धा. हा कायदा, हा नियम आहे. त्या नियमाचं पालन आपण करतो. त्या नियमाचं पालन करणारे, या सगळ्या नियमांवर विश्वास ठेवून जगणारे हे या देशातले 99.99% ते नागरिक आहेत. त्यांचं जीवन धोक्यामध्ये घालण्याकरता गुंडांच्या टोळ्या रस्त्यावरून दुर्गुस्तर घालत असतील तर यावर कायमस्वरूपी उपाय काय, या विषयावर आमच्या लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा का नाही होत आमच्या मीडियावर, इलेक्ट्रॉनिक मीडियावर, सोशल मीडियावर? आमची न्यायालयीन व्यवस्था ज्या तत्वावर आधारलेली आहे ते तत्व, वकील आमचे मित्र असं सांगतात की 99% अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध मनुष्याला शिक्षा होता कामा नये. याकरता काटेकोरपणाने साक्षी पुरावे या सगळ्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, तपासल्या पाहिजेत काटेकोरपणाने, निपक्षपातीपणाने. हे न्यायालयीन तत्व छानच आहे पण ह्या न्यायालयीन तत्वामधली एक बाजू महाभयंकर आहे. 99 अपराधी सुटले तरी चालतील असं का? या देशामध्ये सामान्य मनुष्याचं जीवन ज्यामुळे धोक्यात येईल, या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचा ज्यामुळे नाश करू शकेल एखादा समाज दुडगूस घालून या पद्धतीचा उन्मत्तपणा निर्दयतेने नियंत्रणात आणण्याकरता लागणारे बदल आमच्या कायद्यामध्ये करावे लागतील आणि याकरता सामान्य मनुष्याने स्वतःची बुद्धी करावी, स्वतःचं चिंतन वापरावं. लोकप्रतिनिधींना त्यांना या गोष्टी समजून सांगाव्या, ठणकावून हे प्रश्न विचारावेत. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आता मी पाहतोय माझ्या परिचयातले लोक, आमदार वगैरे लोक दिवसात 50 लोकांना फक्त वाढदिवसाचे फोन करण्याकरता त्यांच्या वेळेचा क्षय चाललेला आहे. कुठे कुठे पानटपरीचं उद्घाटन करतो, कुठे सायकल मार्टचं उद्घाटन करतो, कुठे हॉटेलचं उद्घाटन करतो. हे लोकप्रतिनिधींची कामं नाहीत. संविधान समजून घेणं, आमची कायदे पद्धती समजून घेणं, IAS IPS अधिकारी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या नियमावलीचा उपयोग कारभार प्रशासन राबवण्याकरता करतात त्या सर्व गोष्टी समजावून घेणं आणि बारीक सारीक गोष्टींमध्ये जे दोष आहेत ते दोष दुरुस्त करण्याकरता कायद्यामध्ये मूलभूत सुधारणा करणं, त्याची अंमलबजावणी करणं, या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्याशिवाय स्वराज्याचं सुराज्यात रूपांतरण होऊ शकत नाही. आमची न्यायालयीन व्यवस्था वेगवान, गतिमान आम्हाला करावी लागेल. आंध्र प्रदेशामध्ये, हैदराबादमध्ये घडलेलं डॉक्टर रेड्डी नावाच्या एका तरुण मुलीला ज्या पद्धतीने बलात्कार करून मारून टाकलं गेलं आणि त्या 4 आरोपींना पोलिसांनी पकडलं, त्या आरोपींना ज्या ठिकाणी अपराध त्यांनी केला, ज्या ठिकाणी मुलीची हत्या केली, त्या ठिकाणी ज्यावेळेला नेण्यात आलं पोलिसांनी, त्यावेळेला पोलिसांचं आणि त्यांची जी झटापटकी झाली त्यामध्ये पोलिसांचं रिव्हॉल्वर बनवण्याचा त्यांच्यापैकी काही आरोपींनी प्रयत्न केला आणि त्यावेळेला झालेल्या गोळीबारामध्ये ते 4च्या 4 आरोपी मारले गेले. संपूर्ण देशामध्ये यावर जल्लोष झाला. आम्ही याकूब मेमनला किती वर्ष पोचलं, अफजल गुरुला किती वर्ष पोचलं, किती वर्ष पोचलं. समाजाच्या मूळ नक्षत्रावर जन्माला आलेले, समाजाचं जीवन वेठीला धरणारे जे लोक आहेत, गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत, दहशतवादी जे आहेत, राष्ट्रीय संपत्तीने आम्ही किती काळ पोचणार? 22 जून 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केल्यानंतर एप्रिलमध्ये चाफेकर बंधूंना फासावर लटकवलं ब्रिटिशांनी आणि तोपर्यंत त्यांची कायदेशीर प्रक्रिया ब्रिटिशांनी पूर्ण केली. ब्रिटिशांनी या देशामध्ये त्यांचं दमनकारी राजतंत्र स्थिर करण्याकरता ज्या पद्धतीचे अत्याचार केले त्या पद्धतीचा अत्याचार म्हणून माझ्यासारखा सामान्य भारतीय मनुष्य त्याकडे संतापाने पाहतो. पण त्याच वेळेला मी स्वतःला स्वातंत्र्यानंतर जवळपास 74 वर्ष झाल्यानंतर प्रश्न विचारतो की माझी न्यायालयीन व्यवस्था एका वर्षामध्ये या पद्धतीची प्रक्रिया करून बलात्काऱ्यांना, हत्याकांड करणाऱ्यांना, सामाजिक कार्य संपत्तीचा विध्वंस कोट्यावधी रुपयाचा करणाऱ्यांना या पद्धतीने दंडित का नाही करू शकत? काळकाम वेगाचं गणित आम्हाला आजही का बसवता येत नाहीये? ज्या समाजामध्ये न्यायाची शाश्वती असते त्या समाजामध्ये कायद्याचा वचक असतो. ज्या समाजामध्ये न्यायाची शाश्वती नसते त्या समाजामध्ये कायद्याचा वचक असत नाही. कायद्याच्या पळवाट्या काढण्याकरता झुंडीच्या झुंडी तयार केल्या जातात गुन्हेगारांच्या आणि त्यांचा कायदेशीर बचाव करण्याकरता मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाची न्यायालय वाजवली जातात, दरवाजे वाजवून उघडली जातात. आम्हाला स्वातंत्र्यानंतर हे अपेक्षित नाहीये. या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवणारा सामान्य मनुष्य त्याचं जीवन जास्तीत जास्त सुरक्षित असायला हवं. याकरता आमच्या व्यवस्थांमध्ये आम्हाला परिवर्तन करावं लागेल.
कर्ज बुडवणाऱ्या लोकांची, राष्ट्रीय संपत्तीचा नाश करणाऱ्या लोकांची आम्ही गय करणार नाही. वैध उत्पन्नाचं एकही साधन नसताना कोट्यावधी रुपये धंदेवाईक राजनीतीने ज्यांनी मिळवले त्यांना क्षमा करता कामा नये या सामान्य मनुष्याने. आणि मतदानाची प्रक्रिया ज्यावेळेला चालते त्यावेळेला स्वतःचा आत्मा गहाण टाकून पैसे घेऊन मत देण्याची जी निलाजरी, बेशरमपणाची जी गोष्ट वर्तमानपत्रांमधनं, इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं चर्चिली जाते की यावेळेला मताचा दर किती आहे, आमच्या बेशरमपणाचा नमुना आहे तो. आमची पवित्र राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी आमचं इतकं नैतिक अधःपतन होईल हे कधी गृहीत धरलेलं नव्हतं. आम्हाला स्वतःचा आत्मभान जपावं लागेल, स्वतःचा आत्मसन्मान जपावा लागेल. या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी दीर्घकालीन चिंतनाचा, राष्ट्रचिंतनाचा विषय आहे. आपण मला दिला त्या वेळेपेक्षा थोडासा जास्तच वेळ मी घेतला, कदाचित भावनेच्या भरात, याकरता आपली क्षमा मागतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. जय हिंद सर. खरं तर आज सरांचं ऐकायचं आहे आणि ऐकतच राहावं वाटतं, एवढं छान सर बोलतायत. पण आपले आज दुसरे गेस्ट पण आलेले आहेत, शशांक केतकर सर. आपल्या सर्व युवकांचे एक आयडल म्हणूया आणि आपल्या फिल्म स्टार आहेत, ते आपल्या सर्वांचे परिचित आहेत. आज सरांनी आपल्याला स्वातंत्र्य दिनानिमित्त वेळ दिला, हे आपल्यासाठी एक खूप छानशी गोष्ट झालेली आहे. आपण अभय भंडारी सरांसोबत प्रश्न उत्तरांचा सेशन चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यापूर्वी आपण शशांक सरांना विनंती करू की आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त युवकांशी सरांनी संवाद साधावा. अभय भंडारी सर, आपणही कुठं जाऊ नका. आपल्याला काही प्रश्न उत्तर सरांचं झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे, आपलं ऐकायचं आहे आणि सातत्याने आपल्याला संवाद साधायचा आहे. मी शशांक सरांना विनंती करतो की आपण युवकांशी संवाद साधावा. सर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मुळात 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना माझ्याकडनं अनेक अनेक शुभेच्छा. मला फार बरं वाटतं की या तरुण पिढीचा एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी आज या गप्पांमध्ये तुमच्याबरोबर सामील झालेलो आहे. आणि मी आत्ता अभय सरांचं सगळं लेक्चर ऐकत होतो आणि प्रचंड इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर होतं. अभय सर, थँक्यू सो मच. ज्या तळमळतेनं तुम्ही सगळं सांगत होतात आणि ज्या इंटेन्सिटीनं तुम्ही हे सगळं मांडत होतात, ही इंटेन्सिटी, ही एनर्जी प्रत्येकामध्ये आत्ता आजपासनं पुन्हा एकदा असणं गरजेचं आहे. कारण खूप मोठी मोठी चॅलेंजेस देशासमोर आहेत. देश वेगळ्या लेवलवरती जातोय, ऍट द सेम टाइम अनेक चॅलेंजेसना तो फेस करतोय. आणि आजच मी मोदीजींचं लाल किल्ल्यावरचं भाषण सकाळी ऐकत होतो. मी माझं पॅकअप, इनफॅक्ट आता 24 तास शूट करून घरी आलेलो आहे. त्यामुळे काल सकाळी 7:30ला जे शूटिंग सुरू झालं होतं ते माझं आत्ता सकाळी 7:30ला शूटिंग संपलंय. कारण आजची सुट्टी आम्हाला भरून काढायची होती म्हणून आम्ही डे आणि नाईट शूट करून आलो. आणि आल्यानंतर मोदीजींचंच भाषण ऐकत होतो आणि त्याच्यात मला इंटरडिपेंडन्स हा जो मुद्दा त्यांचा होता तो फार आवडला. त्यांनी इतकं छान लॉजिक समजावून सांगितलं की जे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी योग्य आणि महत्वाचं मानता तेच तुमच्या देशाला अप्लाय करा. हे लॉजिक खूप छान आहे. जर मी माझ्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळणार असेल, जर माझ्या कुटुंबाची हेल्थ मी सांभाळणार असेल, जर माझ्या कुटुंबाचं फायनान्स मी सांभाळणार असेल, तर तेच जर मी जेव्हा देशाला अप्लाय करतो तेव्हा तो स्पेक्ट्रम आपला इतका मोठा वास्ट होतो की हे जर आपला देश, हे जर कुटुंब असेल तर त्या कुटुंबाची सुरक्षितता, त्याचं आरोग्य, त्याची प्रगती, हा अजेंडा आपल्या जगण्याचा असला पाहिजे. हे मला त्यातनं समजलं. आणि मी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्यापैकी आवाज उठवत आलेलो आहे. ज्या ज्या गोष्टी मला खटकत आहेत किंवा ज्या गोष्टी मला आवडत आहेत त्या सगळ्यांच्याच बाबतीत मी कायम बोलत आलेलो आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा तुमचा जो ग्रुप आहे, हा मी आत्ताच इंट्रोड्यूस झालेलो आहे या ग्रुपला गेल्या काही दिवसांपूर्वी आणि त्यांचं काम मी सगळं वाचलं. त्यांनी सरांनी जेव्हा आय वॉज अमेज्ड की किती मोठ्या स्केलवरती, तरीही अजून किती काम बाकी आहे. इतकं छान छान काम चालू आहे. आणि सगळ्यात आधी मी तर सगळ्या तुमच्या ग्रुपला आणि तुमच्या सगळ्या मेंबर्सना थँक्यू म्हणेन की तुम्ही इतकं महत्वाचं आणि मोठं काम करता आहात. मग ते हेल्थकेअर मधलं असो, शिक्षणातलं असो, सांस्कृतिक क्षेत्रातलं असो, क्रीडा क्षेत्रातलं असो, कुठल्याही क्षेत्रातलं असो, फार महत्वाची कामं करताय. आणि अभय सरांनी आता जे जे मुद्दे मांडले ते खरंच आपण एकाने एक मुद्दा त्यातला उचलून
त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि फॉर्च्युनेटली आपल्याकडे सगळ्यात जास्त तरुण वर्ग आहे आज जगामध्ये. तर ह्या तरुण रक्ताचा आपण खरंच चांगल्या दृष्टीने वापर करून घेतला पाहिजे. आणि मी बऱ्याचदा हेच म्हणत असतो की आम्हाला आता जात, रंग, रूप, वर्ण, धर्म ह्यावर न पेटवू नका आता नवीन पिढीला. याचा वापर करून जे काही देशाची वाट लावायची होती ती माझ्या मागच्या पिढीनं करून घेतलेली आहे. आता तरुण पिढीनं हे सगळं विसरून फक्त स्किल्स वरती बेस्ड आपण देश घडवूया. कारण त्यातनंच खरं तर देश घडणार आहे. कुठलेही बेनिफिट्स घेऊन कुणाचंच काय म्हणू त्याला कोणाचीच प्रगती होत नाही, ना देशाची ना तुमची स्वतःची. तर मला असं वाटतं की स्किल बेस्ड प्रगती ही आता करण्याची वेळ आलेली आहे. आणि या कोरोनाच्या महामारीमुळे मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली पण आपल्याला प्रत्येकालाच एक सेल्फ एक्झामिन करण्याची संधी मिळाली. आणि प्रत्येकानंच एक स्वॉट अनालिसिस करणं आता गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे विकनेसेस काय आहेत, तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि तुमचे थ्रेट्स काय आहेत, हे प्रत्येकानं आज लिहून काढणं गरजेचं आहे. जेव्हा प्रत्येकाला आपापल्या स्ट्रेंथ्स कळतील तेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्वबळावरती उभं राहू शकाल. आणि मी माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल तर खरं तर खूप छोटं आहे, कारण मी फक्त करमणुकीच्या क्षेत्रात काम करतो आणि लोकांना थोडंसं त्यांचं मन आणि मेंदू हलका करण्यासाठी आम्ही असतो. मग ते नाट्यक्षेत्रातनं असो किंवा मालिकांच्या माध्यमातून असो किंवा सिनेमाच्या माध्यमातून असो. पण तरीही मला तिकडेही माझी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मला हीच वाटते की मी माझ्या कलेच्या माध्यमातून लोकांसमोर काय मांडतोय ही मी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मानतो. आणि जमेल तेव्हा जमेल तसं मी माझ्या माझ्या कामाच्या माध्यमातून मी अनेक रिस्पॉन्सिबिलिटीज या तरुणांसाठी मांडत असतो की आज तरुण पिढीनं खरंच स्वावलंबी होणं कसं गरजेचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं कसं गरजेचं आहे. ह्या सगळ्या कोरोनाच्या 4 महिन्यांनंतर मला आता प्रकर्षानं जाणवतंय की खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज पुन्हा एकदा ओपन झालेल्या आहेत. आणि मराठी माणसानं कधीही कुठल्याही बाबतीत न लाजता कुठलंही जे काम हातात असेल मिळेल ते काम करणं गरजेचं आहे. कारण जर आत्ता पुन्हा एकदा आपण आपल्यासाठी उभं राहू शकलो नाही तर जशी हळूहळू एक एक शहरं मराठी माणसाच्या हातातनं गेली आहेत ऑलरेडी. काही मुंबईतली शहरं, पुणे आहे, अशी अनेक शहरं जी मराठी माणसांची शहरं होती, जे व्यवसाय होते ते सगळे हातातनं जात चालले. तर हे सगळं पुन्हा एकदा आपण आपल्या हातात घेणं गरजेचं आहे. हॅव्हिंग सेड दॅट इतरही राज्य आणि तिथली माणसं त्यांनाही आपण वेलकमच करणार आहोत. सो मला मुळात पुन्हा पुन्हा तेच म्हणायचंय की स्किल बेस्ड आपण तरुण पिढी घडवूया. मी कुठल्याही डिटेल्समध्ये जाणार नाही, कारण इकडे सगळेच खूप अनुभवी मंडळी आहेत आणि मी अगदीच म्हटलं तर शुभेच्छा द्यायलाच खरं तर आज इथे आलेलो आहे. या अनुभवी मंडळींच्या सगळ्या गप्पांमधनं आपल्याला खरं तर टेक्निकल मुद्दे कळणार आहेत की कुठल्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे. पण जसं अभय सर मगाशी म्हणत होते की खूप बेसिक बेसिक गोष्टींवरही आपण काम करणं गरजेचं आहे. की म्हणजे मग रस्त्याचे खड्डे असतील, रस्ते जनरल्स बांधणं असेल, शाळा उभारणं असेल, हॉस्पिटल्सची क्वालिटी असेल, एकंदरच आपली गव्हर्नमेंट ऑफिसेस मधली काम करण्याची पद्धत असेल, हे सगळं खूप स्ट्रीमलाईन होणं गरजेचं आहे. हे खूप बदलणं गरजेचं आहे. कारण जेव्हा जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा तेव्हा अत्यंत अभिमानाने मी भारताविषयी तिथे छातीठोकपणे सांगत असतो. पण जेव्हा तिथे असं म्हटलं जातं की अरे पण भारतामध्ये फार अस्वच्छता आहे रे, तिकडे खूप पॉलिटिक्स असतं रे, तिकडे लोक ब्राईब घेतात रे, तिकडे खूप घाणेरडं आहे रे सगळं, तुमच्याकडे शिक्षण नीट मिळत नाही रे, हे जेव्हा सगळं मला सांगितलं जातं, जेव्हा परदेशी लोक मुंबईत येऊन धारावी आवर्जून बघायला जातात तेव्हा मला ते फार खटकतं आणि असं होतं की यार मग मी एक भारताचा तरुण असून भारताची इमेज जर जगापुढे नीट उभी करू शकत नसेल तर मग मी कसला तरुण, भारतीय तरुण का? तर मला असं वाटतं की आपण खूप सेल्फ सेंट्रिक झालोय. आपण खूप स्वतःपुरतं जगायला लागलोय की माझे पैसे, माझं घर, माझी माणसं आणि माझं सर्कल हे सिक्युअर असेल तर आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड. तर हे इतकंच आपण ठेवायला नको. आत्मनिर्भर हा इतका छान आता आपल्याला एक नवीन मंत्र मिळालेला आहे. तर त्यानुसार आपण स्वतः आत्मनिर्भर राहून आपण देशासाठी काहीतरी काम करू. कारण जेव्हा अर्थातच देश घडणार आहे ना तेव्हा माझी जी पुढची पिढी असणार आहे, कदाचित माझी मुलं आणि मग त्यांची मुलं, या सगळ्यांना खरंच जेन्युनली चांगल्या सुखसोयींचा उपभोग घेता येईल. कारण आता आमची पिढी फार विचित्र सिच्युएशन मध्ये अडकलेली आहे. माझे अनेक मित्रमंडळी जे परदेशात राहायला जातात आणि मी त्यांच्याशी
हे जेव्हा बोलतो की अरे तुम्ही का परदेशात जाता, भारतात काही संधी नाहीये का, तेव्हा ते अत्यंत ब्लंटली जेव्हा हे म्हणतात की अरे नाही रे, पण भारतात खूप स्ट्रगल आहे, सर्व्हायव्हलसाठी खूप मोठा स्ट्रगल आहे. बेसिक जगण्याच्या नेसेसिटीज ज्या असतात, बेसिक नेसेसिटीज, अन्न वस्त्र निवारा, ह्या ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत याच्यासाठी सुद्धा भारतात आम्हाला प्रचंड झगडा द्यावा लागतो, जे अमेरिकेमध्ये, सिंगापूरमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, लंडनमध्ये तितका मोठा झगडा आम्हाला करावा लागत नाही. आम्हाला सुखसोयी पटकन मिळतात, आम्हाला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. मग मी उद्या भले एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा असेल, नाहीतर एखाद्या आयटी कंपनीचा मालक असेल, तेवढाच आम्हाला रिस्पेक्टही तिकडे मिळतो. तर मग आम्ही ती संधी का स्वीकारायची नाही आणि आमच्या पुढच्या पिढीला जास्त चांगलं भविष्य का द्यायचं नाही? हा जेव्हा ते मुद्दा माझ्यासमोर मांडतात, तेव्हा मला खरंच असं वाटतं, की हो, हे खरं आहे, की आज आपल्याकडे रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर अनफॉर्च्युनेटली पण ही शाश्वती सुद्धा खूप जण देऊ शकत नाहीत, की तुमचं मूल सेफ घरी परत येईल किंवा तुमची मुलगी सेफ घरी परत येईल. जे हैदराबादचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे, दिल्लीची अनेक उदाहरणं आपण बघतो, मुंबईत काही ठिकाणी हे घडतं. छोट्या-छोट्या प्रमाणात देशात प्रत्येक ठिकाणी हे होत असतं. सुशांत सिंग राजपूत जो आमच्या इंडस्ट्रीतलाच एक महत्त्वाचा भाग होता, त्याच्याबरोबर सध्या जे काही चालू आहे, त्याच्या आयुष्याशी जो काही सध्या खेळ चालू आहे, तो इतका विचित्र आहे सगळा. कारण मुळात ह्या सगळ्या फेजमुळेच तरुण पिढीला एक विचित्र डिप्रेशन आलेलं आहे आणि ते येता कामा नये आणि डिप्रेशन येऊ नये ह्याचसाठी आपण आत्मनिर्भर होऊन, स्वतःच्या पायावर उभं राहून, स्वतःच्या घरासाठी आणि देशासाठी एक अभिमानानं स्वतःची ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे, असं एक तरुण म्हणून मला वाटतं. तर तरुण पिढीनं फक्त सण साजरे करण्यासाठी, म्हणजे मी अनेकदा गणपती मंडळांची जी मुलं दारावर येतात वर्गणी मागायला, तर मी अनेकदा विचारतो की मुलांनो, तुमचं खरं एम काय आहे? तुमचं खरं एम काय आहे? फक्त गणेशोत्सवात मंडप उभा करून तिथे म्युझिक लावणं हे एम आहे का? तुमचं एम काय आहे? तेव्हा ते अनुत्तरित असतात, कारण त्यांच्याकडे जगण्याचं एम नसतं. मी त्यांना विचारतो, तुमचं लाईफ पर्पज काय? तुमचं जगण्याचं पर्पज काय? तुम्हाला गणेशोत्सव साजरा का करायचा आहे? दहीहंडी का करायची आहे? पैसा खर्च करण्यासाठी करायचंय, सण साजरा करण्यासाठी करायचंय, कॉम्पिटिशनसाठी करायचंय, संस्कृती जपण्यासाठी करायचंय, का फक्त टाइमपास म्हणून करायचंय? याचं ते कुठलंच उत्तर देऊ शकत नाही. सो असं दिशाहीन जर पॉप्युलेशन देशात असेल ना, तर ते फार गंभीर असं मला वाटतं. सो प्रत्येकानं आपला आपला एक अनालिसिस करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की प्रत्येकाची कंडिशन फार वेगळी असते. प्रत्येकावर होणारे संस्कार वेगळे असतात, प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगळं असतं, प्रत्येकाचं स्कूलिंग वेगळं असतं. पण तरीही जेव्हा आपण शून्य घेऊन जन्माला येतो ना, तेव्हा आपण सगळेच एका लेवलवरती असतो आणि मग हे आपल्या हातात असतं की आपण शिक्षक कोणते निवडायचे, आपण मित्र कोणते निवडायचे, आपण संस्कार कुठले निवडायचे आणि आपण देशाचं चित्र कुठलं समोर उभं करायचं. मी नेहमी अनेकांना अनेक टॉक्समध्ये हे सांगतो की क्रिएशन इज ऑलवेज इझी, मेंटेनन्स इज डिफिकल्ट. आपण एखादी गोष्ट क्रिएट करू शकतो, पण तीच मेंटेन करणं अनेक वर्ष हे फार अवघड आहे. म्हणजे माझ्या क्षेत्रात म्हणायचं झालं तर इमेज क्रिएट करणं हे एका दोन प्रोजेक्ट नंतर सोपं आहे. ती इमेज आयुष्यभर टिकवणं, मेंटेन करणं हे अवघड आहे. रस्ते बांधणं हे सोपं आहे, ते मेंटेन करणं अवघड आहे. शाळा उच्च दर्जाच्या, हॉस्पिटल्स उच्च दर्जाची बांधणं सोपं आहे, कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कुठून पैसा जनरेट होतो हे मला माहित नाही. पण तो अनेकांकडे अनेक कोट्यांनी पैसा असतो आणि मला प्रश्न पडतो की कसा जमतो हा पैसा आणि हे मोजतात कुठे आणि ठेवतात कुठे हा सगळ्यात मोठा. तर इतका पैसा जर हातात आहे आणि त्याला जर शिक्षणाची एक भक्कम भिंत मागे उभी नसेल, तर मग त्या पैशाचा काय उपयोग आहे? तो पैसा खर्च कसा करायचा हेच माहित नसेल, तर त्याचा उपयोग काय आहे? मध्ये 12वी आणि 10वीचे रिझल्ट लागले ना, त्याच्यानंतर एक जोक खूप व्हायरल झाला होता. तो असा की हल्ली जे पासिंगचं पर्सेंटेज आहे की 92%, 95%, 99% इतके मार्क ज्यांना मिळतायत, मग राजकारण कोण करणार आता? कारण सगळेच डिस्टिंक्शननी पास व्हायला लागले, तर मग राजकारणात जे डॉक्टरेट घेऊन मोठ्या मोठ्या पदांवर बसतात ते कोण करणार काम? तर हा इतका समर्पक विरोध होता की आणि एक चपकारही होती आत्ताच्या पॉलिटिशियन्सना आणि तरुण पिढी समोर जे काही आज अनफॉर्च्युनेटली बोटावर मोजण्या इतकेच खरे लीडर्स राहिलेले आहेत देशाचे. अदरवाईज उरलेला सगळा गाळ आहे आणि तो गाळ भयानक आहे सगळा. पण आपल्याकडे दुसरी भीती ही असते की पॉलिटिशियन्सना आपण काही बोललो तर उद्या मला, माझ्या करिअरला, माझ्या आई बहिणींना, माझ्या घराला, कशालाही कसंही इनडायरेक्टली डॅमेज होऊ शकतं.
आणि ही भीती बसणं फार चुकीचं आहे मला असं वाटतं. आपल्याकडे देवाची भीती घातली जाते, आपल्याकडे पोलिसांची भीती घातली जाते. तर ही भीती घालण्यापेक्षा देव आपला मित्र आहे, पोलीस आपला मित्र आहे, डॉक्टर आपला मित्र आहे, हे जेव्हा ते नातं निर्माण होईल, ज्याच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटीची भावना निर्माण होईल, ज्याच्यामध्ये एक सच्चेपणा असेल, तेव्हाच मला वाटतं की तरुण पिढी खरं तर भारतात राहायला सुरू करेल. नाहीतर हेच होत राहणार आहे आणि खूप अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे मी स्वतः परदेशात शिकून आलेला मुलगा आहे. मी पुण्यात इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियाला जाऊन मास्टर्स केलं आणि ऑस्ट्रेलियात गेल्यानंतरही मला हे जाणवलं की खरंच तिकडे भारतीयांची किती गरज आहे, हे मला तिकडे काम करताना जाणवलं की आपल्याकडचा जो स्किल सेट आहे ना, तो तिकडच्यांकडे सुद्धा नाहीये, ना अमेरिकेत ना ऑस्ट्रेलियामध्ये. पण मग आपला सगळा जो क्रीम आहे तो परदेशात का जातोय, हे खरंच सगळ्या तरुणांना विचारावंसं वाटतं की परदेशात का जातोय मग आपण. कारण तेच आहे जे मी मगाशी सांगितलं की तिकडे जगण्याचा बेसिक लढा नाही द्यावा लागेल, एक बेसिक सुखसोयी त्यांना रेडी इन हँड मिळतात. बेसिक ट्रॅफिकचे नियम पाळणे ही किती बेसिक गोष्ट आहे, पण हेही आजच्या तरुणांना कळत नाही. ते का कळत नाही हे मला आज तागात न सुटलेलं पुढं आहे. म्हणजे ऍक्सिलेटर तसाच दाबायचा आहे, ब्रेक तसाच दाबायचा आहे, क्लच तसाच दाबून गिअर तसेच चेंज करायचे. मग ते लेन मध्ये आपण जर गाड्या चालवल्या तर असं कितीसं मोठं नुकसान होणार आहे आपलं, नाही नुकसान होणार आहे. पण लेन पाळणं हा अपमान वाटतो आपल्याकडे. पुण्यामध्ये तर शेवटचे 5 सेकंद जे असतात त्याची अलर्जी असल्यासारखे धावतात. 5, 4, 3, 2, 1 ते 5 झाले की अलर्जी जळू घे, 5 झालं चला सुटा. हे ही सुद्धा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, मग ते डॉक्टरांच्या बाबतीत असेल, पोलिसांच्या बाबतीत असेल, आणि ना ही एक घाणेरडी चेन तयार होते. मग कोणीतरी कोणाचं तरी शोषण सुरू करतं आणि मग त्या शोषणातनं सुरू होते ती म्हणजे घाणेरडी चेन, की अच्छा मला हे त्रास देतात ना, मग मी माझ्या खालच्यांना त्रास देणार, मग मी माझ्या खालच्यांना त्रास देणार, मग मी माझ्या खालच्यांना त्रास देणार. आणि मग एंटायर ती एक त्रासाची चेन सुरू होते आणि मग कुठलंच काम धड आपलं होत नाही. आणि मग आपण घर बसल्या हे असे वेबकॅमवरती फक्त बोलत राहतो अनेक जण. मी असं म्हणत नाही की आपल्यापैकी खरंच खूप जबाबदारीनं काम करणारी मंडळी आहेत, पण इन जनरल म्हणतोय, जेव्हा फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून फक्त तरुण पिढी जेव्हा अशी व्यक्त होते की यार देशाचं काय चाललंय, तेव्हा मला फक्त हसू येतं की काही नाही होणार आपलं. आपण फक्त सोशल मीडिया पुरते आणि डायनिंग टेबलवरती जेवता जेवता देशाविषयी चिंता व्यक्त करणारे आहोत. आपलं आपलं पोट भरलं की आपण सुखी आहोत. आणि हे अगली ट्रूथ आहे आज देशाचं आणि जे बदलणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी फक्त 15 ऑगस्ट हाच दिवस गरजेचा आहे का, तर नाही. त्याच्यासाठी कुठलाही दिवस चालेल, त्याच्यासाठी कुठलाही दिवस चालेल. आपण सगळं विसरून भारत धर्म घडवूया आणि एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी बाळगायला सुरुवात करूया. मी अनेकदा मी पुन्हा पुन्हा कदाचित त्याच गोष्टींवरती येतोय, पण मी माझा माझा खारीचा वाटा कसा उचलतो हे सांगतो आणि थांबतो. मी ट्रॅफिकचे नियम अगदी इतके कटाक्षरी पाळतो की माझी भांडणं होतात अनेकदा. मी माझी लेन पाळतो, मी सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबतो. मी जर तिकडे एखाद्या पॉलिटिशियनचा होर्डिंग तर सिग्नल वरती असेल तर मी त्याच्या खाली जातो आणि तिकडनं लाईव्ह वगैरे जातो की अरे हे बघा आजचे आपले रिप्रेझेंटेटिव्ह ते सिग्नल झाकतायत आणि तेच आपल्याला देश मोठा करायला सांगतायत. शेवटी काय होतं ना, आपण खूप छान सांगतो, समजावतो, ऐकवतो, धमकावतो आणि त्यानंतर सार्कॅझमला जातो की अरे काहीच होणार नाही आपल्या देशाचं. सो या सार्कॅझमला जायला नको आपली पिढी, इतकंच मला वाटतं. कचरा टाकणं, विलगीकरण करणं किती सोपं आहे खरं तर घरच्या घरी. पण तरीही अनेक बायका मी पाहिलेल्या आहेत ज्या खिडकीतनं आजही भिरकावतात बाहेर कचरे. तसं होतं की का, ही किती बेसिक सॅनिटरी गोष्ट आहे की घरचा कचरा घरात नीट तुम्ही ओला सुका वेगळा करा. दुसरी जी स्वच्छता करणारी सिस्टीम आहे त्यांच्याच लोड कमी होणार आहे. पण हे आपण नाही पाळत. आपण असं म्हणतो की चल जाने देना छोड देना चलता है, या चलता है ऍटिट्यूडने देशाचं फार नुकसान केलंय मित्रांनो. आणि असं मला वाटतं, मला माहित नाही खरंच कोणी याला काउंटर करणार असेल तर अगदीच करावं, पण चलता है ऍटिट्यूडनी आपलं फार घात केलाय असं मला खूप वाटतं. तर अनेक गोष्टी आहेत अशा ज्या माझ्या क्षेत्रात सुद्धा आहेत आणि ज्या मी छातीटोपपणे सांगतो की ज्या माझ्या क्षेत्रातल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या अगदी चुकीच्या आहेत. ज्याही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंडरच येतात त्या सुद्धा बदलणं तितकंच गरजेचं आहे. मग ते अगदी रायटिंग पासून ते प्रेझेंटेशन पर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये अनेक चुका आहेत. अनेक काय म्हणूया त्याला, फार बऱ्या नसलेल्या माणसांचा सहभाग या इंडस्ट्रीमध्ये आहे, हेही थांबणं गरजेचं आहे.
आणि मग किती लोक ह्याला सपोर्ट करतात करत नाही मला माहित नाही, पण नोटबंदीनंतर अनेक चुकीचे धंदे जे इंडस्ट्रीमध्ये चालायचे ते बंद झालेले आहेत. हे मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यांनी, जी खूप मोठी मूव आहे. आणि ही फोरसाईट असणं खूप गरजेचं आहे. जो पण तुमचा लीडर असेल तो, ह्याला एक देश घडवण्याची फोरसाईट असणं गरजेचं आहे, की मी आज जो निर्णय घेतोय त्याचे परिणाम पुढच्या 50, 70, 100 वर्षांनंतर खूप चांगले मिळणार आहेत त्या पिढ्यांना. तर त्याची सुरुवात, त्याचं बीज आज रोवणं गरजेचं आहे. तर ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या देशात चालू आहे. पण आपली लोकसंख्याच इतकी आहे की इतकी डोकी सांभाळणं फार अवघड होतं. मी मजेत गमतीत अनेकदा म्हणतो की आपल्याला सोसायटीचा चेअरमन होताना सुद्धा आपल्या तोंडाला फेस येतो. देश चालवणं ही फार फार मोठी गोष्ट आहे. सोसायटी आपल्याला चालवताना फेस येतो. मीटिंग मध्ये कचा भांडतात. कॉलर पकडेपर्यंत लोकांची वेळ येते सोसायटीमध्ये. पाणी काय येत नाही, हे आपले प्रॉब्लेम्स असतात. तर तिकडे त्यांना देश चालवायचा आहे, तर ज्याचं काम येतं त्यांनीच ते काम करावं. सो जे खरंच अत्यंत रिस्पॉन्सिबली काम करणारी माणसं आहेत त्यांना त्यांचं काम करू देऊया, आणि त्यांना जो काही सपोर्ट तरुण तरुण पिढीकडनं लागणार आहे तो आपण देऊया. माझ्याकडनं कायम असणार आहे, कारण माझ्या देशावर खरंच प्रेम आहे. ह्याविषयीची एक छोटीशी कविता मी माझं जे एक युट्यूब चॅनल आहे इंडीड कॅन्डिड नावाचं, तर त्या चॅनलला एक तर सबस्क्राईब करा सगळ्यांनी, इंडीड कॅन्डिड. आणि त्या चॅनलवरती मी ती कविता टाकणार आहे. तर ती कविता ही जरूर ऐका आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही दिली तर मला अगदीच आवडेल. मला आज या चर्चेचा तुम्ही एक भाग करून घेतलं, मला फार बरं वाटतंय. आणि गजऋषी जे आमचे पुण्याचे शेजारी आहेत त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मी अगदीच त्यांच्या एका हाकेवर तयार झालो. तर थँक्यू सो मच. काही चुकलं असेल तर माफ करा, मी तुमचा मित्र आहे तर मला अगदीच सांगा. थँक्यू थँक्यू गाईज. नाही सर, चुकलं वगैरे असं काही नाही आहे. उलट आज तुम्ही या ठिकाणी आल्यामुळे अनेक तरुणांना परत राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रकार्याची एक चांगली उर्मी मिळालेली आहे. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि विशेष म्हणजे तुम्ही काल पूर्ण रात्रभर शूटिंग करून आलेला आहात आणि आता तुम्ही या ठिकाणी आमच्याशी संवाद साधताय. तर आमच्यासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे की रात्रभर काम करून सुद्धा तुम्ही देशासाठी आज या ठिकाणी आमच्या सर्वांसोबत आहात. तर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की असेही कलावंत आमच्यासोबत आहेत की एका विनंतीवर आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. मी एक दोन प्रश्न घ्यायला लावेल सगळ्यांना. आपल्यापैकी काही जणांना प्रश्न विचारायचे असतील तर कृपया तुम्ही निश्चित एक किंवा दोन आपण प्रश्न घेऊयात. आपल्या कुणाला बोलायचं आहे? येस, त्यांनी हात रेज केला तरी चालेल. आमच्यासोबत अनेक जण आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून ही आपली टीम आहे. नमस्कार सर. शुभम, एक प्रश्न विचार. जी बोल. धन्यवाद विजय सर, तुम्ही मला ही संधी दिली की मी प्रश्न विचारू शकतो. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर प्रथमतः मी भंडारी सर, शशांक सर, तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. भंडारी सरांनी पूर्णतः वस्तुस्थिती आज सगळ्यांसमोर मांडली आणि शशांक सरांनी एक युवा म्हणून, आजचे ते एक युवा कलाकार आहेत. मी सुद्धा त्यांचा टीव्ही शो आमच्या घरचे इव्हन टेलिकास्ट मध्ये पण सगळे बघताय, आम्ही पण बघतो. तर त्यांनी एक युथ म्हणून आपण काय काय केलं पाहिजे ना, आपण कुठे भरकटलोय आपल्या एम पासून, आपल्या ध्येयापासून, हे शशांक सरांनी आणि भंडारी सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं. तर सर माझा काही प्रश्न नाही, मला फक्त तुम्ही जे सांगितलं त्याचबरोबर मला शेअर करायचे की तुम्ही दोघांनी जे काही मार्गदर्शन केलं एकदम ते खरं आहे. आजची युवा पिढी, आता मी पण एक कॉलेज स्टुडंट आहे, प्रत्येक जण त्याच्या मागे एम तर काहीच नाही की आपल्या देशासाठी काय करायचंय. कोणीतरी कोणत्या तरी एखाद्या मंडळाचा अधिकारी होतो आणि त्यानिमित्तानं फक्त आपलं काम साधून घेतात, पण त्याच्या मागे सोसायटीसाठी काहीतरी डिवोशन द्यायचं, डेडिकेशन द्यायचं, हा हेतू कुणाचाच नाहीये. प्रत्येक जण म्हणतो हा येस मी काहीतरी करतोय, एखादं मी पद आहे माझ्याकडे, पण ते पद कुठपर्यंत स्वतःच्या स्वार्थापर्यंतच मुलं वापरताना मलाही दिसलेले आहेत. तर भंडारी सर, मला आता एक प्रश्न विचारायचा आहे की जे गोष्टी तुम्ही सगळ्या सांगितल्यात की आपण इथे इथे लॅकिंग्स आपल्या कुठे कुठे आहेत, तर आपल्याला असं काही करता येईल का युथ मधून की जेणेकरून हे सगळ्यांच्या लक्षात येईल की यार आपण या गोष्टी चेंज केल्या पाहिजे, की आपण प्रायोरिटीने आत्मनिर्भर भारतासाठी फक्त गव्हर्नमेंटच काम न करता सगळा युथ, सगळी जनता एकत्र आली पाहिजे आणि त्याने आपल्या देशासाठी तेवढं योगदान दिलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे? युथ म्हणून मी काय केलं पाहिजे? माझ्या मित्रांना मी काय सांगितलं पाहिजे?
अगदी साध्या साध्या गोष्टी आपल्याला करता येतील. त्या तरुण मुलांची जी संघटना असते ना, प्रत्येक ठिकाणी गावामध्ये मित्रमंडळ आहेत प्रत्येक ठिकाणी. आणि अशी शेकडो मित्रमंडळ आहेत की जी गणपती उत्सवाच्या निमित्ताने आणि नवरात्रीला अशी एकत्र येतात, काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात. तर या मुलांनी आपल्या गावातल्या मुलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करण्याकरता त्यांच्यामध्ये विकास व्हावा आपल्या मुलांचा, याकरता वेगवेगळ्या गोष्टी आयोजित करणं शक्य आहे. काही यशस्वी उद्योजक आहेत, जसं इंडस्ट्रीमध्ये स्किल्ड मॅनपॉवर, कौशल्य असलेलं मनुष्यबळ मिळत नाही दुर्दैवाने आपल्या शिक्षणातनं शिकून गेलेल्या मुलांच्या बाबतीत. कारण त्यांना प्रत्यक्ष कामावरलं कौशल्य शिकवलं जात नाही आपल्या शिक्षणामधनं. आपल्या सिव्हिल इंजिनियरला कामावर ज्यावेळेला तो जातो त्यावेळेला एबीसीडी पासून सुरुवात करावी लागते. आपल्या बीई इलेक्ट्रिकल झालेल्या मुलाला घरातल्या वायरिंग मध्ये गडबड जर झाली तर ती दुरुस्त नाही करतायत. तर आपल्या शिक्षणाचा आणि वास्तवाचा हे खूप दूर अंतर आहे त्यामध्ये, आणि त्यात रिफॉर्म्स होणं जरुरी आहे. ते करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला होईल. पण आपल्या पातळीवर आपण एक गोष्ट करू शकतो की ज्या ज्या लोकांना वेगवेगळ्या कौशल्य आत्मसात केलेली तरुण मुलं हवी त्या लोकांना बोलून निमंत्रित करून, काही उद्योगपतींना तुम्ही बोलवू शकता, काही व्यावसायिक लोकांना बोलवू शकता, काही कन्स्ट्रक्शन मधल्या लोकांना बोलवू शकता की तुम्हाला कशा प्रकारचं कौशल्य असलेलं मनुष्यबळ हवंय. तर त्या पद्धतीचं मनुष्यबळ आपण तयार करू शकतो. एक तुम्हाला साधं कन्स्ट्रक्शन मधलं उदाहरण मी सांगेन की आपल्याकडे ग्रानाइट आणि मार्बल आता खूप वापरला जातो. ग्रानाइटचा वापर खूप जास्त आहे हाऊसिंग मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये. तर ग्रॅनाइटच्या एजेसना पॉलिश करतात ते ग्राइंडर घेऊन हातामध्ये. राजस्थानी कामगार बरेचसे आहेत आपल्याकडे. त्या एजच्या पॉलिशचा 1 फूट पॉलिश करण्याची मजुरी 40 रुपयापासून 50 रुपयापर्यंत लावतात 1 फूट, आणि रोज 200 रनिंग फूट पॉलिश करणारे पॉलिशवाले आहेत. नाकाला मास्क बांधतात ते धुळीचा त्रास होऊ नये म्हणून, आणि त्या ग्राइंडरने या पद्धतीचं पॉलिश करतात. या पद्धतीची साधी कौशल्य मराठी मुलांना शिकता नाही येणार. जो 5,000 रुपयाच्या नोकरी करता तयार आहे तो दिवसात 5,000 रुपये मोजवून मिळण्याचा जो मार्ग आहे त्याकडे दुर्लक्ष का करतो. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जानेवारीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते, फेब्रुवारी ते जून उन्हाळ्याची तीव्रता चांगली असते. आपल्या भारतामध्ये श्रीकृष्णाची परंपरा आपण सांगतो. 10 लिटर दुधाचं उत्तम दर्जाचं दही जर लावलं तर त्या दह्यापासून ताक 20 लिटर होतं. 200 मिलीचा एक ग्लास ताकाचा जर 10 रुपयाला उत्तम विकला, रस्त्यावर कुठेही स्टेनलेस स्टीलची भांडी स्वच्छ असलेली, लखलखीत ग्लास असलेले, ताक आरोग्याला किती उपकारक आहे या पद्धतीच्या गोष्टी सांगणाऱ्या पत्रक छापलेली, आणि 10 रुपयाला एक ग्लास जर विकला तर 20 लिटर दुधाचे 100 ग्लास होतात. 1,000 रुपये 2 तास लागणार नाहीत कुठेही रणरणत्या उन्हात उत्तम दर्जाचं ताक विकायला. तर या साध्या गोष्टींकडे आम्ही का पाठ फिरवलेली आहे. अमेरिकेतनं मॅकडोनाल्ड इथे येतो आणि आमच्याकडे पैसे मिळवतो. आम्हाला आमच्या श्रीकृष्णाच्या परंपरेमधलं ताक अमृतासारखं का नाही विकतायत. लक्षावधी तरुण मुलांना यातनं रोजगार का नाही मिळवतायत. आमच्याकडे लिंबू ज्या वेळेला 10 लिंबू 5 रुपयाला विकले जातात शेतकऱ्यांकडनं, त्यावेळेला त्या लिंबाचं लिंबू सरबत तयार करण्याकरता किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ते साठवून उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग उत्तम दर्जाचे लिंबू सरबत करण्याकरता आमच्या तरुण मुलांना का नाही वाटत ते. आमच्याकडे मिठाईची सगळी राजस्थानी लोकांची दुकान आहेत. मिठाई तयार करण्यामध्ये असं काय मोठं कौशल्य आहे, ते आम्हाला आत्मसात नाही का करता येणार. शेतीमध्ये साध्या साध्या छोट्या छोट्या इक्विपमेंटचा वापर करून आम्हाला शेतीमधलं मनुष्यबळ आणि श्रम त्याचे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टींना ते उपयुक्त ठरेल. श्रम कमी होतील आणि एक मनुष्य चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. आणि या पद्धतीने टर्न की प्रोजेक्टने पूर्ण वर्षभर कामगार सांभाळणं आता शेतकऱ्याला शक्य होत नाहीये. मग ब्रश कटर सारखं यंत्र चालवायला 2 तासात शिकू शकतो मनुष्य. उत्तम फवारणी करणं मनुष्याला शक्य आहे. तर या सर्व प्रकारच्या गोष्टी, किंवा टोमॅटोपासून टोमॅटो सॉस तयार करण्याची प्रक्रिया आहे ती तुम्हाला एक 4-8 दिवसामध्ये शिकता येईल. कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह न टाकता विशिष्ट तापमानापर्यंत जर ते तापवलं टोमॅटोची प्युरी आणि ती सील केली तर त्याची विक्री करता येईल. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या, साध्या कडुनिंबाचा पाला जो आहे तो वाळवायचा सावलीमध्ये आणि त्याची भुकटी केली तर कडुनिंबाची भुकटी काय दराने विकली जाते पहा तुम्ही. करंजाच्या पानाची भुकटी काय दराने विकली जाते पहा. आपल्या मार्केट यार्डामध्ये रामफळ काय दराने विकलं जातं पहा. मग आपल्या गावाचा क्रमविकास करताना 100 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची, समजा रामफळाची 100 झाडं लावली, सीताफळाची 100 झाडं लावली, चिकूची 100 झाडं लावली, आंब्याची 100 झाडं लावली. या पद्धतीच्या गोष्टी आम्हाला करता नाही का येणार. आमच्या गावातल्या पडलेल्या जमिनींचा विकास करण्याकरता माळरान जे आहे, गावातली 10-20 तरुण मुलं एकत्र येऊन तो माळरान विकसित नाही का करू शकणार. ज्यांच्या जमिनी ग्रामीण भागामध्ये आहेत आणि जे व्यवसाय करता शहरात आहेत त्या जमिनींकरता थोडीशी रक्कम त्यांनी जर शहरी लोकांनी खर्च केली तर एक तरुण मुलगा अवघ्या 10,000 रुपयाचा रोजगार जर दिला त्याला
तर तो 5 एकर क्षेत्र लागवडीखाली आणू शकेल. पाणी नसलेल्या जमिनीवर, जसं गारडीला आम्ही केलं, एक थेंब पाणी नसलेल्या जमिनीवर 2000 झाडं लावून आम्ही वन तयार केलंय. सलाईनच्या बाटलीतनं आठवड्यातनं एकदाच फक्त अर्धा लिटर पाणी घातलं तरी झाड जगतं, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. आमची लक्षावधी हेक्टर पडीक जमीन जी आहे ती आम्हाला लागवडीखाली नाही काढता येणार. आमचं गोधन वाढवता नाही का येणार. त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था चराऊ कुरण म्हणून करता नाही का येणार. आणि ती जर केली तर गायींपासून शेण, शेणापासून उत्तम दर्जाचं खत, त्यांच्या गोमूत्र आणि कडुनिंबापासून उत्तम दर्जाचं कीटकनाशक. एका बाजूला अमेरिका कडुनिंबावर पेटंट रजिस्टर करते आणि दुसऱ्या बाजूला गोमूत्र आणि कडुनिंबाची हजारो वर्षाची कीटकनाशक म्हणून वाचणारी जी परंपरा आहे त्याकडे पाठ फिरवून आपण हजारो कोटी रुपयाची विषारी कीटकनाशक घेऊन आपलं स्वतःचं अन्न प्रदूषित करतो आहोत, अनारोग्याच्या समस्या निर्माण करत आहोत. या सापळ्यामध्ये अडकण्यापासून आपण स्वतःला अनेक प्रकारे वाचवू शकतो. आणि हे ज्ञान, हे आकलन तरुणांना समजून सांगण्याकरता या सगळ्या तरुण मुलांनी गणपती उत्सव साधेपणाने केला तर चालेल, नवरात्रोत्सव साधेपणाने केला तर चालेल, नाच गाणं धुडगूस त्याच्यामध्ये घालणं आणि मोठा कंठाळी आवाज जो करतात हे न करता 9 दिवस, ज्या पद्धतीने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला की 9 दिवस 9 प्रकारची व्याख्यानं त्या लोकांना बोलवा आणि त्या लोकांनी मूलभूत आकलन समाजाचं दुरुस्त करण्याकरता काम करायला हवं. भारतामध्ये नुसतं नेत्रदान जर केलं तर 1 वर्षात मरणारी माणसे जी आहेत ना ते सगळ्या दृष्टीने लोकांना दृष्टी देऊ शकतात. हा स्टॅटिस्टिकल डेटा प्रसिद्ध झालेला आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या आपली मानसिकता जी आहे तीच आहे आणि ती दुरुस्त करण्याकरता पुन्हा 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 संस्काराचा अभिषेक जसा लोकमान्य टिळकांनी करणं अपेक्षित होतं, जसं स्वामी विवेकानंदांना करणं अपेक्षित होतं, त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल. भारताला जेवढी अनुकूलता आहे तेवढी जगाच्या पाठीवर एकाही देशाला नाही. भारतीय लोकांकडे बघून खिन्नपणाने मला असं म्हणावंसं वाटतं की भारतीय लोक हे कल्पवृक्षाखाली बसलेले भिकारी आहेत. ते सतत याचना करतात आणि कल्पवृक्ष तथास्तु म्हणतो. आम्हाला हे बदलायचं आहे. आमची दान देण्याची परंपरा होती हजारो वर्षांची. आम्हाला त्या परंपरेचं पुनरुज्जीवन करायचं आहे. त्याकरता लागणारं ऐश्वर्य निर्माण करायचं आहे आम्हाला. आणि त्याकरता ज्यांनी संपत्ती निर्माण केली, शशांकजी मगाशी म्हणाले की कुठनं लोक एवढी संपत्ती आणतात, त्या पद्धतीने अचानक भाग्य फळफळलेले अनेक लोक दिसतात आम्हाला की ज्यांचं वैध उत्पन्नाचं एकही साधन नाहीये. शशांकजी, तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या लोकांना शेकडो कोटी रुपये जमा करून त्यांच्या कंपन्या कुठल्या यांची नावं सुद्धा सांगतात नाही, असं एक एक दिग्गज आहेत आमच्याकडे. आम्हाला हे चित्र बदलायचं आहे. आम्हाला समाजामध्ये हा विचार जो आहे तो पक्का करायचा आहे की आम्हाला नीतिमत्तेने, कौशल्य वापरून, कष्ट करून, प्रामाणिकपणाने, बुद्धी वापरून श्रीमंत होता येतं. हा संस्कार आम्हाला तरुणांवर करायचा आणि तरुण मुलं हा संस्कार आपल्या स्वतःच्या मित्रांवर करण्याकरता या पद्धतीने जीवनात, शेतीमध्ये यश मिळवणारे जे लोक आहेत, उद्योगात यश मिळवणारे जे लोक आहेत, सेवा उद्योगात यश मिळवणारे जे लोक आहेत, सामाजिक कार्याच्या माध्यमातून अर्थकारणाला गती देणारे जे लोक आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपण समजावून सांगितल्या पाहिजे आहेत. युट्यूबवर या विषयावर मी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. अभय भंडारी किंवा नचिकेत भंडारी नावाने आपण जर सर्च घेतला तर अनेक विषयांवर, म्हणजे तत्वज्ञानापासून शेतीपर्यंत अनेक विषयांवर व्याख्यानं मी दिलेली आहेत. आपण ऐकू शकता. आणि आता या इलेक्ट्रॉनिक माध्यमामधनं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रांती जी झाली, डिजिटल क्रांती जी झाली, मोबाईल फोनवर खूप मोठा खर्च आपण करतो ही एक बाजू, हजारो कोटी रुपये खर्च करतो ही एक बाजू, पण दुसरी बाजू अशी की आपण स्वतःच्या घरी स्थानबद्ध असताना राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करून रचनात्मक उपाय सुद्धा सुचवू शकतो, ही दुसरी बाजू आहे आपली. तर ही सकारात्मक बाजू जी आहे याचा पुरेपूर उपयोग आपण जर केला ना तर जगाच्या पाठीवरचं कुठलंही तंत्रज्ञान आज इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध आहे. शेतीसाठी उपलब्ध आहे, घरासाठी उपलब्ध आहे, कन्स्ट्रक्शनसाठी उपलब्ध आहे, सर्व व्यवसायांसाठी उपलब्ध आहे. तर आम्ही एकत्र येऊन जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं डिकोडिंग करून ते तरुणांपर्यंत पोहोचवण्याकरता खटाटोप निरंतर करायला हवा. आणि प्रायोगिक तत्वावर एक 4-5 उद्योग सुरू करावे ज्याचं प्रशिक्षण तरुण मुलांना द्यावं. मला हे दृश्य बघायचं आहे की मॅकडोनाल्डचे जसे स्टॉल आहेत त्या पद्धतीने आमच्या भारतामध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत उन्हाळ्यामध्ये उत्तम दर्जाचं ताक विकलं जातं, अमृतासारखं उत्तम भारतीय खाद्यपदार्थ, मराठी खाद्यपदार्थ विकले जातात, अतिशय दर्जेदार चांगल्या प्रकारचे. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या न्यूनगंड जो आहे आमचा तो अपुऱ्या आकलनामुळे न्यूनगंड आहे. आमचं आकलन ज्या प्रमाणात सुधारेल त्या प्रमाणात न्यूनगंडापासून आम्ही मुक्त होऊ आणि आम्ही आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर. इतकं सोपं आहे.
सर नक्की सर, थँक्यू व्हेरी मच तुम्ही उत्तर आपल्याला दिल्याबद्दल. पटकन अनुभवी व्हायचंय. येस येस. सर नक्कीच सर. पटकन आणि पटकन अनुभवी कसं होता येईल, पण आपल्या सगळ्या तरुण पिढीचा तोच प्रॉब्लेम झालाय की पटकन पैसा, पटकन अनुभव, पटकन सक्सेस, पटकन असं ते त्या ह्याच्यात ना आपलं फार गणलंय सगळं. ते विचित्र झालेलं आहे सगळं. आणि म्हणाला तसं ते एक ऍटिट्यूड बदलणं गरजेचं आहे इथे. इथे तो सगळ्याचा ऍटिट्यूड चेंज होईल की एक मिनिट आपण अगदी. काय करतोय, आपण वी आर जस्ट फ्लोईंग विथ द फ्लो. आपल्याला काहीच माहित नाही आपली काय कुठला प्रवाह आहे, कुठे आपण उतरलोय. जोपर्यंत आपण, कारण मला एक जगभरात फिरला तर एक कळलेलं आहे, चायनीज माणसं त्यांचेच प्रॉडक्ट्स आणि त्यांचंच खातात. सिंगापूर मधली माणसं त्यांचेच प्रॉडक्ट्स आणि त्यांचंच खातात. युरोपमध्ये गेलात तर तुम्ही त्यांचेच. मग आपणच का असं करतो? म्हणजे आपल्या स्टारबक्समध्ये सर गोल्डन मिल्क नावानं हळद दूध विकतात 150 रुपयाला. काय कमाल. गोल्डन मिल्क या नावानं हळद दूध विकतात. आता हळद दूध हे 150 रुपयाला विकण्याची गोष्ट आहे का? पण त्यांनी ते ब्रँड केला त्याचा आणि त्याच्यात पैसा कमवतायत. हे जोपर्यंत आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचं ब्रँडिंग करू शकत नाही, आणि ही माझी वस्तू आहे, हा माझा ब्रँड आहे आणि हा मी लोकांपर्यंत पोहोचवला. पण पुन्हा राहून राहून तोच एक मुद्दा सतत वाटतो ना सर, की आपल्याकडे भीती फार बसलेली आहे की मी उद्या प्रगती करतोय हे जर कोणाच्या नजरेत आलं तर कसं आपल्याला वाट्यातनं बाजूला केलं जातं हे आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि आपण असे बाहेर फेकले जातो आणि त्याचे फार विचित्र रिपोकेशन्स आपल्याला भोगावे लागतात अनेकदा. सो त्या भीतीपोटीच अनेक तरुण असे असतील का की नकोच या फंदात पडायला, आपलं आपलं बरं, आपली चाकोरी बरी, जेवढं जमतंय तेवढं करा, आपलं आयुष्य जगा. कदाचित ही भीती जाणं गरजेचं आहे, ती मेंटॅलिटी बदलणं गरजेचं आहे. आणि हल्ली गोष्टी नक्कीच बदलतायत, हे दिसतंय आपल्या सगळ्यांनाच. कारण सगळ्यांना एकतर वाचा फुटली, सगळ्या गोष्टींना पटकन एक काय म्हणतात त्याला, चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी मिळते की एखादी गोष्ट चुकीची घडली तर ती लगेच मीडियाच्या थ्रू जगभरात पोहोचते. सीसीटीव्ही सगळीकडे आहेत, मोबाईलवरती आपण शूट करतो आहे. सो सगळ्या गोष्टी बदलतायत. जे कुठे अपराध घडत असेल तो निश्चित आता रेकॉर्ड तरी होतोय, आणि त्याची एक भीती बसते की ओके आपण कशातही अडकू शकतो. ही भीती सतत बसणं गरजेचं आहे, आणि त्या पलीकडे त्याची शिक्षाही होणं गरजेचं आहे. जर शिक्षाच नसेल ना तर मग आपण कोडगे होत जातो. तर हे सगळं होणं गरजेचं आहे, पण ते होईल असं वाटतंय. कारण आता आजची तरुण पिढी खरंच रिस्पॉन्सिबल होती बऱ्यापैकी. येस. मला तुम्हा दोघांनाही एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आजचा मुख्य विषय आहे आत्मनिर्भर युवक. आणि आत्मनिर्भर युवक, शशांक सर तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही अमेरिकामध्ये शिकलेले आहात आणि तिथं आम्ही असं ऐकतो की 10वी झालं की आई वडील मुलांना लात मारून हाकलून देतात, आणि आमच्याकडे 35 वर्षाचा झाला तरी आई वडील प्रेमच करतात. तर प्रेम करणं हे चुकीचं नाहीये, पण त्या प्रेमाच्या अभावाखाली त्याचे गैरसमज अनेक तयार होतात. तर आत्मनिर्भर युवक या विषयावर सुरुवात करायची असेल युवकांना, किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त आत्मनिर्भर भारत तेव्हाच होईल ज्यावेळेस आत्मनिर्भर युवक किंवा आत्मनिर्भर नागरिक तयार होतील. तर याची सुरुवात कशी करावी, दोघांनी एक 2-2, 3-3 मिनिटं सांगावं, आणि नंतर मग मी पुढची वाट. जी अभय सरांनी छोटे छोटे जे व्यवसाय सांगितले, किती छोटे व्यवसाय आहेत ते, म्हणजे ताक विकणं ह्याच्यासारखा किती छोटा व्यवसाय आहे. दारोदार जाऊन भाजी, मांस मच्छी विकणं, हे हल्ली खूप जण व्यवसाय करतायत. शेतकऱ्याकडनं भाजी घ्यायची आणि दारी जाऊन विकायचं. ही खूप छोटा व्यवसाय हा, पण तरी तुम्हाला खूप मायलेज देणारा व्यवसाय आहे, आणि हे व्यवसाय करणं गरजेचं आहे. मग ते रिक्षा चालवणं असो, भाजी विकणं असो, IT कंपनी सुरू करणं असो, NGO सुरू करणं असो, ऍक्टिंग क्षेत्रात जाणं असो, डॉक्टर होणं असो, बाग स्वच्छ करणारा एक कारागीर असो, कुणीही असो, कुठल्याही कामाची लाज बाळगता कामा नये आपण. आणि कारण शेवटी अल्टिमेटली काय, आपलं पोट आहे आणि आपल्याला जगायचंय, आणि त्या जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे. हे जमत नसेल तर आपण चोरामाऱ्या करणार आहोत का? पैसा दोन्हीकडनं मिळतो, तर आपल्याला ते करायचं नाही. मग उरतो कुठला ऑप्शन? एक तर बिझनेस करा, नाहीतर तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यावरनं तुम्हाला अनुरूप जी कुठली नोकरी मिळते नोकरी करा. पण हल्ली सगळेच वर्क फ्रॉम होम करायला लागलेले आहेत. अनेक IT कंपन्यांनी ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की त्यांनी त्यांचे कॉम्प्लेक्स आता बंद करतायत, आणि IT कंपन्या लॅपटॉप घरी घेऊन जा आणि तुमचं तुम्ही काम घरी करा. त्यामुळे होणार काय, तुमचं रस्त्याचं ट्रॅफिक कमी होणार आहे, तुमचा मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस कमी होणार आहे, तुम्ही घरच्यांना वेळ देऊ शकणार आहात. तर हे नोकऱ्यांच्या बाबतीत झालं. जर तुम्ही व्यवसायच केला आणि तुमचा व्यवसाय खरंच मोठा झाला तर एका पॉईंट नंतर तुम्ही इतके आत्मनिर्भर व्हाल की तुमच्यावर लोडच पडणार नाही, कारण तुमच्या हाताखाली अजून तुम्ही 25 माणसं एम्प्लॉय करू शकाल.
पण ही अशी टीम उभी करणं गरजेचं आहे आपण, जी होईल आता. कारण खूप तरुण पिढी काय म्हणतात त्याला, व्हिजिलंट आहे, खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने आता ते करतायत. दे आर स्पीकिंग आउट अँड विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन आय वुड से. छान. अभय सर, तुम्ही काय सांगाल? आपल्या मुलांना मला एवढं सांगायचं आहे की कुठली गोष्ट, मगाशी शशांकजी म्हणाले तसं, जादूची कांडी फिरवून पटकन आपल्याला श्रीमंत नाही होता येणार. आणि जादूची कांडी फिरवून श्रीमंत होण्याचे जे मार्ग आहेत ते नीतिमत्तेला धरून नाही, त्यामुळे त्याकडे आपली मुलं जाणार नाहीत, जाऊ नयेत त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. पुण्यामध्ये मी अनेक दुकानं पाहतो, राजस्थानमधून आलेल्या लोकांनी जवळपास 50% बाजारपेठ पुण्यातली जी आहे ती व्यापलेली आहे. आता त्यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, ती माणसं काही फार बुद्धिमान नाहीये. त्यांचं दुकान पहाटे 6ला उघडतं. ते दूध विकतात, भाजीपाला विकतात, फळं विकतात, किराणा विकतात, मोबाईलचं सिम कार्ड देतात, तुमचं मोबाईल किंवा डिशचं काही रिचार्ज असेल ते रिचार्ज व्हाउचर देतात, ते गोळ्या बिस्किटं देतात, ते पेन देतात, ते तुम्हाला स्टेशनरी देतात. या सर्व प्रकारच्या गोष्टी ते सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत करतात. आणि लोक फोन करून जर सांगतील की आमच्याकडे या यादीप्रमाणे किराणा पोहोचवा, तर ते हसतमुखाने सांगतात की आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो, त्यांचा मनुष्य येऊन तुम्हाला घरपोच तो किराणा देतो. या पद्धतीची विलक्षण क्रियाशीलता जी आहे ती आपण कधी मराठी लोक आत्मसात करणार. दुसरी गोष्ट, त्यांच्या घरामध्ये शाळेत शिकणारी जर 2 मुलं असतील ना, तर वडील नसताना ती मुलं तो व्यवसाय सांभाळतात, आई वडील तो व्यवसाय सांभाळतात, ते नसतील तर आजी आजोबा तो व्यवसाय सांभाळतात. ते काउंटरकडे पाठ करून तिथल्या तिथे जेवायला बसतात, ते अखंड काम करतात. आम्ही अखंड काम करणं, कौशल्य शिकणं वेगवेगळ्या प्रकारची, या सर्व गोष्टी आम्ही कधी शिकणार आहोत. आणि श्रम करण्याकरता आमच्या मनामध्ये एक प्रकारचा एक विचित्र गंड आहे आमच्या मनामध्ये की श्रमाचं काम करणं हलकं आहे. शेतीमध्ये काम करायला आम्हाला लाज का वाटते? शेतीमध्ये काम करायला कामगार का मिळत नाही? कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे कामगार आम्हाला का मिळत नाही? या सर्व गोष्टी ज्या आहेत, शिक्षणाने मनुष्याचं ज्ञानाच्या आकांक्षा ज्या आहेत त्या विकसित व्हायला हव्या. त्या विकसित होण्याऐवजी डिग्रीचं निरर्थक बेंडोळं आम्हाला जगायला सक्षम न करणारं, बेरोजगारांच्या रांगेमध्ये उभं करणारं, BE MBA झाल्यानंतर 5,000 रुपयाच्या नोकरी करता ठोकरा खाण्याचा मार्ग करणारा मुलगा जो आहे, त्याला आजही असं का नाही वाटत की साधी साधी कौशल्य शिकून आम्ही हे आत्मसात करावं? त्याचं अर्थकारण आम्ही का नाही समजून घेत? आपला समाज ज्या ज्या वस्तू विकत घेतो आणि ज्या ज्या गोष्टींकरता खर्च करतो त्याचा व्हॉल्यूम पहा तुम्ही. नुसत्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे बसवतो ना आपण, स्क्रीन सेव्हर असतो तो, हे असतो प्लास्टिकचं पॉलिथिनचं बारीक, तर ते 50 रुपयाला 100 रुपयाला विकत घेतो. तुम्ही एखाद्या छोट्याशा दुकानावर जाऊन पहा दिवसात तो किती विकतो. पुण्यामध्ये सिग्नलला गजरे विकणारे लोक आहेत, 10 रुपयाला एक गजरा विकतात. ते तुम्ही जर एक तासभर तिथे फुटपाथवर उभं राहून बघितलं ना, तर तो गजरा विकणारा मनुष्य जो आहे ना, त्याला गजरे आणून देणारा दुसरा एक त्याचा मदतनीस असतो आणि तो हातात 10 गजरे घेऊन भराभर कार थांबल्या की त्या लोकांना विकत असतो. तुम्ही एक तासभर थांबलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की 500 रुपयाचे गजरे तो एक तासाभराच्या आत विकतो. या साध्या साध्या गोष्टींमध्ये आर्थिक उलाढाल किती आहे याचं आकलन आम्हाला का नाही होत आहे आजही? जेवढे पैसे तुम्ही, म्हणून मी तुम्हाला बांधकामाच्या कामगाराचं सुद्धा सांगितलं, एक बार फक्त ड्रिल करायचं आहे कॉलम मध्ये आणि केमिकल लावून दुसरा बार बसवायचा, बीमचं ब्रॅकेट नाहीये तिथे म्हणून, याला रिबारिंग म्हणतात. या रिबारिंगच्या एक बार ड्रिल करणं आणि रिबारिंगची प्रोसेस करणं याला 100 रुपये घेतात. एक मनुष्य दिवसाभरामध्ये या पद्धतीने 100 बार रिबारिंग करून ड्रिल करून ते बसवतो. आम्हाला हा व्हॉल्यूम का नाही कळत आहे आजही? आमच्या आजूबाजूला चाललेले उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, त्याचं बारकाईने निरीक्षण करून या गोष्टी आम्हाला शिकायला हव्या. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या मराठी मुलांनी आत्मसात करायला हवी की दिलेला शब्द पाळायला हवा. समजा मी जर सांगितलं तुम्हाला की या इतक्या वाजता मी फोन करेन, तर मी तितक्या वाजता फोन केला पाहिजे. मी इतक्या वाजता येईन सांगितलं तर तितक्या वाजता मी तिथे गेलं पाहिजे. मी हे काम करेन सांगितलं तर मी हे काम करायला हवं. मी दिलेला शब्द पाळणं, खरं बोलणं, प्रामाणिक असणं, नीतिमान असणं, नम्र असणं, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला, या साध्या साध्या क्वालिटीज ज्या आहेत आमच्याकडच्या, त्या क्वालिटीज आम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजे. कारण गुणांशिवाय क्रमविकास करता येणार नाही. हे जग गुणांनी चालतं. आम्हाला गुण आत्मसातच करावे लागतील. आम्हाला नीतिमत्ता आत्मसात करावी लागेल. मर्सिडीज सारखा ब्रँड 125-150 वर्षाची परंपरा सांगतो, त्यावेळेला तो व्यवसाय करतो.
अनेक प्रकारचे ब्रँड शतकानुशतकाच्या परंपरा ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला ते व्यवसाय करतात. आम्हाला आमचा प्रामाणिकपणा हाच एक ब्रँड तयार करायचा आहे. या मनुष्याला काम सांगितलं आणि तो गायब झाला, परत आलाच नाही, असं नाही चालणार. आम्हाला आर्थिक व्यवहार अतिशय प्रामाणिकपणाने करावे लागतील, काटेकोरपणाने करावे लागतील. कुणाचं देणं आहे ते तळमळीने त्यावेळेला त्याला कबूल केलेलं, कमिटमेंट केलेली आहे, त्यावेळेला जाऊन ते द्यावं लागेल. आमच्या जीवन व्यवहारामध्ये आम्हाला प्रयत्नपूर्वक पारदर्शकता आणावी लागेल. त्यामध्ये असणारा ढिसाळपणा जो आहे तो आम्हाला घालवावा लागेल. आम्हाला गुण आत्मसात करावे लागतील. होय, धन्यवाद. मला वाटतं दोन्ही मान्यवरांनी भरपूर वेळ दिलेला आहे. मी फक्त आता पुढची वाटचाल जी आहे ती थोडक्यात आपल्या पुढे मांडतोय. आत्मनिर्भर युवक अभियान ही आजची काळाची गरज जी आहे ती खऱ्या अर्थाने स्वराज्य भारताला सुराज्य भारत घडवणारी चळवळ आहे. कारण की विवेकानंद म्हणायचे की हा भारत खऱ्या अर्थाने युवकांच्या हातात असलेला देश आहे आणि युवकांच्या माध्यमातूनच आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने काहीतरी क्रांती किंवा चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं. त्यामुळे आत्ता या घडीला काही महत्त्वाचे टॉपिक्स मी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि या सत्राची पहिल्या सत्राची आपण सांगता करूया. राष्ट्रभक्त असणाऱ्या युवकांचं संघटन म्हणजे आत्मनिर्भर भारत अभियानाला पूरक असं आत्मनिर्भर युवक अभियान आहे. जे राष्ट्रभक्त आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रातल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी एकत्रित येणं ही म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची वाटचाल आहे. याच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या सगळ्या नागरिकांना एकत्रित करणं हे आमचं ध्येय आहे. यासाठी युवकांचं मानसिक मनोबल वाढवणं, त्यांच्यामध्ये स्फूर्ती तयार करणं, चेतना तयार करणं हे आमच्या या ठिकाणी असलेले वाटचालीचे टप्पे असणार आहेत. स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन, शासनाच्या अनेक योजना युवकांसाठी असतात पण ते त्यांना मिळत नाहीत. कुठं तरी शिष्यवृत्ती असतात, कुठंतरी वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गदर्शनपर योजना असतात. ह्या सगळं युवकांना देण्यासाठी ही वाटचाल आपण सुरू करत आहोत. त्याच प्रकारे आजच्या घडीला युवकांपुढे आदर्श निर्माण करणं ही खूप काळाची महत्त्वाची गरज आहे. आज अनेक प्रकारचे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशनमुळे युवकांचं पतन होतं. तिथं जर त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श असला तर निश्चित त्या आदर्शाकडे पाहून युवक वाटचाल करतील. त्यामुळे युवकांपुढे छोटे छोटे आदर्श निर्माण करणं, क्रांतिकारकांचे आणि राष्ट्रपुरुषांचे चरित्र युवकांना आपण युवकांच्या आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी तयार करत आहोत. 10,000 पेक्षा जास्त क्रांतिकारकांचं चरित्र संग्रहित केलेलं एक पुस्तक आमच्या सोबत आहे. त्याचे जे लेखक आहेत ते क्रांतिकारकांच्या कथा आपल्या पुढे मांडत आहेत. त्याचं आजपासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत. युवकांमध्ये कला, क्रीडा आणि कौशल्य गुणांचा त्यांचा वाव देणं यासाठी आज आपण पाहिलं की शशांक केतकर सरांसारखे आपले कलावंत जे आपण ज्यांना नेहमी टीव्हीवर पाहतोय ते आज आपल्याशी संवाद साधतायत. तर अशा प्रकारे राष्ट्रभक्तीपर असणारे सर्व कला आणि क्रीडा क्षेत्रातले आपले आदर्श, आपले आयडल यांना आपण संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ तयार करत आहोत. आणि अशा प्रकारे युवकांमधलं कौशल्य गुण विकसित व्हावं, ग्रामीण पातळीपासून तर ते अमेरिकेपर्यंतचा आपला युवक हा जुडल्या जावा आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारतासाठी त्याचं योगदान मिळावं ही चळवळ आपण सुरू करत आहोत. तर याच्यातले शेवटचे महत्त्वाचे 2 टप्पे आहेत ते म्हणजे कमवा आणि शिका. आपण आज पाहतोय की आपण स्वतः जर आजपासून कमवायला लागलो, जसं अमेरिका, युरोप, UK मध्ये 10वी 12वी झाला की त्याला कमवायला सांगतात आणि मग त्याच्यामध्ये कौशल्य गुण विकसित होतं, त्याला अनुभव येतो व्यवहारांचा. आणि नेमकं आपलं उलटं होतं. आपण 30 वर्षात आपला व्यवसाय सुरू करतो आणि आपल्याला अनुभव नसतो म्हणून आपण फेल होतो. तर कमवा आणि शिका ही योजना सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपण लागू करत आहोत. आता अभय भंडारी सरांनी सांगितलेले मुद्दे, शशांक सरांनी सांगितले मुद्दे आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असलेले चांगले संकल्पना यांचं आपण सगळं संग्रहित करूया. आणि आपल्या चॅट रूमवर मी परत एकदा मंदारला सांगेल की त्यांनी आपल्या चॅटवर आपले फोन नंबर आणि सदस्य नोंदणीची लिंक टाकावी. आपण ही लिंक पूर्ण भारतापर्यंत जे युवक आहेत त्यांना आपण सोबत घेतोय. मनाने जे युवक आहेत त्यांनाही आपण सोबत घेतोय. आमच्यासोबत आता 80 वर्ष, आमचे 76 वर्षाचे अग्रवाल सर आहेत. ते योग शिक्षक आहेत. 46 वर्षापासून योग शिकवतात आणि ते आमच्यासाठी युवक आहेत, तरुण आहेत. तर असे मनाने चिरतरुण असलेले युवक आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया आणि आपल्या राष्ट्रासाठी काम करूया.
आपला वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मी फक्त 2 मुद्दे सांगून आभार प्रदर्शनाकडे येणार आहे. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीने यावर्षी काही महत्त्वाचे प्रकल्प घेतलेत, त्यातला हा आत्मनिर्भर युवक अभियान आहे. 18 तारखेला मला वाटतं बुधवार येतोय, 18 तारखेला आपण पुढच्या मंगळवारी 1 ते 3 या वेळामध्ये 10वी आणि 12वी नंतरचे करिअरचे ऑप्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. विवेक वेलणकर सजग नागरिक मंचाचे अतिशय उत्कृष्ट अभ्यासक आहेत आणि करिअर काउन्सिलर आहेत. तर 10वी आणि 12वी नंतरचे करिअरचे पर्याय, कारण की यावेळेस मार्चपासून सगळ्या शाळा आणि कॉलेज बंद आहेत आणि ज्यांची 10वी 12वी झाली त्यांना पुढं काय. तर आपण 10वी आणि 12वीचे करिअरचे ऑप्शन्स याच्यावर आपण 18 तारखेला दुपारी 1 आणि 3च्या दरम्यान त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. आपण 350 पेक्षा जास्त उद्योगांची सूची तयार केलेली आहे, ज्याच्यावर आत्मनिर्भर युवक अभियान, आत्मनिर्भर भारत अभियान आपण चालू ठेवतोय. शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी उत्पादक गट असतील, शेतकरी कंपन्या असतील, यांच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. तर याच्यातले शेवटचे 2 महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत त्यामध्ये वेद. आज सगळ्या मॉडर्न सायन्सनी खूप काही नॉलेज दिलंय, परंतु आत्मशक्ती वाढवणारं आणि मनशांती देणारं कुठलं शास्त्र आहे का, तर ते वेद आहे. 7,000 वर्षापूर्वी वेदव्यासांनी जे काही लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये वेदांवर आधारित, मग ते आयुर्वेद असो, ते ध्यान असो किंवा ते आत्मसाधना असो, या वेदांचं संशोधन करून पुढच्या पिढींपर्यंत वेदांमध्ये रुची तयार करण्याचं जे विवेकानंदांनी वेदांताचं जे शास्त्र सांगितलंय त्याचा आधार घेऊन आपण वेद संशोधन समितीच्या माध्यमातून वेदांच्या काही रुच्या आणि काही दिनचर्येत अंमलात येणाऱ्या गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि त्याला अर्थात मेडिटेशन, मॉडर्न सायन्सचाही आपण आधार घेतोय. गाय ही एक आपली सर्वांना सांगितलेला महत्त्वाचा विषय आहे. पंचगव्य, देशी गायीमध्ये वैज्ञानिक महत्त्व खूप आहे, देशी गायींचं आयुर्वेदिक महत्त्व खूप आहे. हे आपल्यापर्यंत मांडण्याचं काम आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मी आपल्या आजच्या बऱ्याच जणांना बोलायचं होतं, पण वेळेअभावी या ठिकाणी आपण थांबणार आहोत. मी अमृता जगताप आमच्या युवा संघटक आहेत, त्यांना मी विनंती करतो की अमृता आपण आभार प्रदर्शन करावं. अमृता. सर्वांना माझा नमस्कार आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपल्याला प्रमुख अतिथी लाभले होते शशांकजी केतकर यांनीही मार्गदर्शन युवकांसाठी खूप चांगल्या प्रकारे दिलं आणि आत्मनिर्भर युवक कसं होण्यासाठी काय करावं लागतं, फक्त विचारच नाही पण तो कृतीत कसा आणावा हेही खूप चांगल्या पद्धतीनं बहुमूल्य मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या समूहाने आपण आयोजित केलेला आजचा हा युवक म्हणजे आत्मनिर्भर युवक अभियान यांच्यातर्फे मी आभार मानते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख मार्गदर्शक म्हणजे आम्हाला मार्गदर्शन लाभणं ही आमची भाग्याची गोष्ट म्हणू आम्ही की त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितलं की आपल्याला बिझनेस पुढे कसा वाढवता येईल. आणि अभय भंडारी सरांचं मी फारच मनापासून धन्यवाद किंवा आभार मानते, कारण युवकांना फक्त प्रेरणा देणारे खूप असतात पण मार्गदर्शनामध्ये काय करायला पाहिजे खूप कमी लोक सांगतात. आणि आम्हाला आता असं वाटतं की खरंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहावं आणि पुढील वाटचालीसाठी तुमच्याकडून आम्हाला शुभेच्छाही मिळत राहतील अशी अपेक्षा करते आणि सर्वांना धन्यवाद देते. धन्यवाद. आपण या ठिकाणी सामूहिक वंदे मातरम घेऊया. आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी वंदे मातरम घेऊन आपण आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण सामूहिक वंदे मातरमसाठी एकत्रित येऊया. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनी
हुल्यकुसुमित सुमधुर भाषिणी सुवासिनी सुमधुर भाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम. भारत माता की, भारत माता की. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद शशांक सर, खूप खूप आभार. अभय सर धन्यवाद. आणि आपण संपर्कात राहूया पुढच्या वाटचालीसाठी. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. खूप धन्यवाद विजयराव, धन्यवाद शशांकजी, आणि धन्यवाद सगळ्या श्रोत्यांना. येस, थँक्यू सो मच. वंदे मातरम. मनपूर्वक सगळ्यांना.